श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर आजही आपण अविनाश दादांच्या ग्रुपमधील जे आपण मार्गदर्शन मीटिंग ऐकतो, तर ज्यांना ज्यांना ही मीटिंग प्रत्यक्षात ऐकायला मिळाली नाही त्यांच्यासाठी, आणि जे अजूनही या ग्रुपमध्ये ॲड झालेले नाहीत किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला ही अनुभूती आणि ही सुंदर असे मार्गदर्शन ऐकायला मिळेल. तर सरिता 24 स्वामी या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि ह्या स्वामींच्या लीलांची नवीन नवीन अनुभूती तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. त्याचबरोबर ह्या ज्या काही सेवा असतात, या सेवेची माहिती आहे ही सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. तर आजचे हे मार्गदर्शनचे ऑडिओ आपण नक्कीच पूर्णपणे ऐका आणि सगळ्यात शेवटी आपण सुंदर अशा आपल्या सेवेकरी ताईंना, दादांना आलेले सुंदर असे अनुभवसुद्धा ऐकणार आहोत. तसेच अमृततुल्य मार्गदर्शन आपल्या ग्रुपमधील दादांचे आणि ॲडमिन यांचेसुद्धा आपण ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नम प्रपदे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आपण दरवेळी आपल्याला अनुभव सांगण्याची म्हणजे संधी मिळत नाहीये, कारण मार्गदर्शन मध्ये वेळ जातोय आणि अनुभव तुमचे राहून जाते. मग आज दादांनी आपल्याला परमिशन दिली आहे की आपण अनुभव सत्र घेऊ. तर तुमच्यासाठी सर्वांसाठी हे अनुभव सत्र मीटिंग स्पेशल ठेवलेली आहे. तर सर्वांनी आपले आपले अनुभव खूप सुंदर पद्धतीने असे सांगण्याचा प्रयत्न करा. तुमचं जे काही अनुभव असेल, छोटं मोठं असं अनुभव नसतं, ते प्रभूंचा प्रसाद असतं. म्हणून प्रसादाला कधीही शेअर करून खायचं. आपण फक्त शब्दांमध्ये शेअर करतोय, पण अनुभव तर स्वयं आहे. तर फक्त आपल्याला शेअरच करायचं असतं. तर सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करा. अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मधले सर्कलला टच करा, तुम्हाला इथून अलाव करण्यात येईल. मग तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. सर्वांनी आपला अनुभव शेअर करा. आणि तुम्हाला जर गुरुदीक्षा, गुरुबीज मंत्राबद्दल जर काही माहिती घ्यायची असेल, तरीही तुम्ही एखादा प्रश्न विचारू शकता. असं नाही की सर्वांनीच ते प्रश्न विचारायचे. एखादा म्हणजे तुम्हाला काही खूपच कन्फ्युजन आहे, तर तुम्ही तो प्रश्न आम्हाला विचारू शकता. तसं तर आम्ही तुम्हाला म्हणजे खडतर पद्धतीने रोज सकाळी संध्याकाळी असो किंवा मार्गदर्शन मीटिंग असो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतच आहोत. पण तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्लीज तुमचं विचारू शकतात. श्री स्वामी समर्थ. अनुभवासाठी तुम्ही आधी गाव, नाव आणि मग तुमचा अनुभव सांगायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई आवाज येत नाहीये तुमचा. ज्योती ताई आवाज येत नाहीये. नाही खूप ब्रेक होतोय. नेटवर्क मध्ये या ना. अरे श्री समर्थ ताई. हा ताई येतोय, बोला. ताई मी पुण्यावरून बोलते. हा बोला. ताई मला दारामध्ये थांबले होते एक कुत्ताला, आणि मिस्टरांना मला दोघांना मध्ये उपवास असतो. मग आणि जर पाणी आपलं देवाला ठेव. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मीनाक्षी ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मला अनुभव सांगायचा आहे. जसं मी जॉईन केला ना दादांचं हे तुमचा ऑटोमॅटिक माझं म्हणजे कोणाला विश्वास नाही बसणार की मी हा जॉईन केला किंवा काय, ऑटोमॅटिक झालेला आहे हे.
म्हणजे कसं सांगू अरे ना, वा. मला इतकी धडकी आणि एक भीती इतकी बसली ना की विचारू नका, की स्वामी माझ्या सोबत आहे. काय बोलायचं दादांबद्दल. खरंच त्यांना तर पहिले प्रणाम करते मी, कोटी कोटी प्रणाम. आणि तुम्ही सगळे ऍडमिन मला मिळाले त्यात तर मी बहिणी आणि माझे देव वगैरेच मानते. मला इतकं भरून येत आहे ताई, की म्हणजे मी काय सांगू दादांबद्दल. म्हणजे इतकं मला त्यांच्या जसं मी जॉईन झाली ना, तर मला इतके छान छान अनुभव तर येताच आहे. जसं की पहिल्या वेळेस मी जॉईन केला आणि हा. पुढेच मी ऐकलं त्यांचं मीटिंग हे. म्हणजे चालू होतं माझं रुद्र अभिषेक, हा. महामृत्युंजय जप वगैरे हे सगळं चालू असताना बऱ्याच वेळा हम्म. असं झालंय ना, की मला गुगल जे जाळतो आपण त्याचा वास आणि रक्षा विभूती काय म्हणतात मला एवढं काही माहिती नाही. मी स्वामी सेवेत आता फर्स्ट टाइमच आलेली आहे. मला इतकं नाही माहिती काय शब्द वापरायचे, कसे वापरायचे हे नाही मी नाही, नाही. काय आपल्या शब्दात सांगा तुम्ही, हा स्वतःच्या शब्दात सांगा. हा तर तेच मी सकाळी महामृत्युंजय जपचे अभिषेक वगैरे जे चालू होते आणि अचानक माझ्या देवाऱ्यात कुंकू पडलं. अगदी खूप जास्त नाही पण थोडंसं पडलं आणि मला असं वाटलं माझ्या हाताने झालं असेल. पहिल्या दिवशी मी थोडंसं दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे, की म्हटलं चला ठीक आहे माझ्या हाताने पडलं असेल. दुसऱ्या दिवशी पण तेच झालं, तिसऱ्या दिवशी पण तेच झालं आणि माझी कामवाली बाई आहे ती पूर्ण लादी वगैरे सगळं क्लीन करून गेली. आणि मग मला अशी भीती वाटली, की हे काय होतंय माझ्यासोबत मला समजत नाही. आणि माझ्या हम्म. देवाऱ्यात स्वामी मूर्ती पण आहे, ती एकदम हसायला लागली. म्हणजे अक्षरशः स्वामींचे दात वगैरे ते एकदम दिसायला लागले मला. आणि मग मला थरकी भरली, की म्हटलं बापरे हे काय चालू झालंय. असंही सुरुवातीपासून होतच, म्हणजे जाणवत होतं की स्वामी माझ्या सोबत आहे. पण जेव्हापासून मी दादांची जी मीटिंग अजून तुमचे जे जप वगैरे ते ऐकता ऐकता मला इतकं म्हणजे बरं तर वाटतच आहे. आणि माझ्या घरात करणी वगैरे असे खूप काय काय प्रकार केलेले होते ताई. त्याच्यामुळे मी त्यातनं सुटली पण आहे, खूप आनंदात आहे. आणि काय सांगू मला इतकं भरून येत आहे ना, की शब्दात मांडता नाही येत आहे. खूप दिवसापासून चालू होतं की मी आज हिंमत करेल आणि तुमच्याशी बोलेल, असं सांगेल वगैरे. पण मला ते जमतच नव्हतं. शब्दच माझे हे होत होते, म्हणजे बाहेरच निघत नव्हते. पण मी बरोबर आहे. स्वामींना म्हटलं नाही स्वामी मला थोडीशी हिंमत द्या, पण मला त्यांना सांगायचंय, मला बोलायचंय म्हटलं त्यांच्याशी असं. आणि काल माझी मीटिंग मिस झाली रात्री. आज दुपारला मी हा. दादांचे अनुभव ऐकत होते आणि हम्म. अनुभव ऐकता ऐकता मी दादांना मनाच्या मनात म्हटलं, दादा माझ्या मुलाला ट्युशन साठी टीचर वगैरे नाही मिळत आहे मला. मी खूप म्हणजे लहान मुलगा माझा 1.5 वर्षाचा आहे आणि मोठा मुलगा माझा 10 वर्षाचा आहे. तर हम्म. असं असल्या कारणाने मला त्याचे शाळेचं किंवा सगळी अशी खूप धावपळ असते. घरामध्ये मी एकटी असते, माझे मिस्टर कामाला असतात, हम्म. कोणी नाहीये माझ्याजवळ, सासू सासरे वगैरे नाहीये. पण मी सगळं म्हणजे दादांवरती आणि स्वामींवरती सोडलेलं आहे आता, की म्हटलं स्वामी दादा तुम्हीच आहे, जे काय करणार ना ते तुम्हीच आहे, बस इतकं. आणि माझा दुपारला 11:30ला डोळा लागला हम्म. तर मग मी ते आठवत होती दादांचं स्मरण. म्हणजे तुम्ही जे काल रात्री जे मीटिंग मध्ये बोलत होते ना, ते सगळं माझ्या स्वप्नामध्ये मला जाणवत होतं, की माझ्यासोबत कोणीतरी बोलतंय वगैरे. आणि ते ते अनुभव म्हणजे असं झोप लागली मला. आणि थोड्या वेळात मला असं जाणवलं, की माझ्या मुलाची स्कूलची बॅग कोणीतरी ओढून खाली टाकली. सोफ्यावरती ठेवलेली होती, ती ओढून कोणीतरी खाली टाकली. मग मी स्वप्नातच म्हटलं अरे बापरे, म्हटलं हे काय आहे? हे असं काय झालं. आणि हम्म. लगेच चटकन उठली आणि मग मी स्वामींच्या फोटो समोर आली आणि स्वामींना विचारलं, म्हटलं स्वामी हे काय झालं, म्हटलं बाहेरची बाधा आहे का काय, मला नाही समजत आहे. तर स्वामी म्हटलं तुम्ही मला 2 मिनिटात तुम्ही आहे का मला हे प्रचिती द्या म्हटलं. तर ती बॅग परत ती हलली आणि थोडीशी जसं कोणीतरी हलवतं आणि ठेवतं बाजूला तशी ती बॅग झाली, स्कूल बॅग. आणि मला आठवण करून दिली की तुला त्याची स्कूल बॅग भरायची आहे, ट्युशनची. स्कूलचं झाले आता ट्युशनची तू बॅग भरायला लागली. म्हणजे इतकं मला त्यांनी सांभाळून घेताय की विचारू नका. म्हणजे दादा शब्दात सांगू शकत नाही मला की मी काय बोलू आणि काय नाही, मला हेही सुचत नाहीये ताई.
खूप 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 सुंदर अनुभव आहे ताई. तुम्ही गुरुदीक्षेच्या कार्यक्रमाला या ना. आली असती ताई, पण माझ्या घरामध्ये कसं आहे ना, मी घेतलं पण असतं, पण माझ्या घरात तसं नाहीये. पूर्ण मला बघावं लागतं. हम्म. असं हा. नसतं ताई, तुम्ही जर गुरुमंत्र घेतलं तर असं काहीच नाहीये त्याच्यात. तुम्ही फक्त प्युअर असले की तुम्ही घेऊ शकतात मंत्र. पण ताई त्यांचे नियम जास्त आहे ना, मला नाही झेपणार असं होऊन जाईल. मला कुठे पण जाऊन जेवावं लागतं असं आहे माझं. चालेल, ठीक आहे. हा, त्यामुळे काही थोडंसं मी प्रॉब्लेम नाही. तुम्ही असंच येऊ शकतात कार्यक्रमाला. बघा अच्छा. तिथे हे पण आहे ना, रुद्रपाठ पण आहे. तर बर. रुद्रपाठासाठीही येऊ शकतात ताई. फक्त मार्गदर्शन ऐकायलाही येऊ शकतात तुम्ही. अच्छा अच्छा, चालेल, मी करते प्रयत्न. आणि माझा 1.5 वर्षाचा मुलगा आहे ना, त्याच्यामुळे मला ते जमत नाहीये करायला. पण मी तुमचे जे जप आहे, मृत्युंजय जप वगैरे, ते सगळं कंटिन्यू चालूच आहे माझं. आता सध्या सुतूक झालंय म्हणून ते मी फक्त ऐकत राहा ताई. आणि तुमच्या मुलाला ना, दोन्ही मुलाला बालसंस्कार मध्ये जॉईन करा. हो, चालू आहे, दोघांचं पण चालू आहे. सकाळी मी बसवते त्यांना. आपला रविवार असतोय ताई बालसंस्कार. हो हो, रविवारला 11 वाजता हा. असतो. हा. हा, तेच. दोघांना पण बसवते मी. ऐकतात ते. त्यांना बोलता नाही येत. छोट्याला पण आणि मोठ्याला पण अजून ते बोलता नाहीये. पण ते ऐकून ऐकून मी चालेल चालेल. त्यांच्याकडनं हनुमान स्तोत्र वगैरे, रामरक्षा वगैरे हे चालू केलंय. आता थोडं एक एक सेंटेन्स, एक एक वाक्य त्यांना बोलायला वगैरे शिकवते मी तसं. खूप सुंदर ताई. खूप छान अनुभव आहे तुमचा. बघा, हो. कोणी सोबत नसले तरी चालतंय. प्रभू सोबत आहात ना, मग काहीच कशाला टेन्शन आहे. हो, बरोबर. आणि काही गोष्टी अशा आहे ना, की मी ऑनलाईन नाही बोलू शकत. मला थोडं एकांतात चालेल, मला बोलायचं. पर्सनल बोला. काही हा, प्रॉब्लेम नाही ताई. चालेल चालेल. हा. श्री ओके. स्वामी. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर श्री अनुभव. स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई, समर्थ. बोला. आवाज येतो हा. का? हा, येतोय ताई, बोला. गुरु ब्रह्मा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समस्त स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराला माझ्याकडनं श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा आणि श्री स्वामी समर्थ खास खास अभिरुचिताई. काल इतका छान अनुभव घडला की म्हणजे कल्पनाच करू शकत नाही. सासवडलाच आहे मी आणि सासवडला मी ताईंना म्हणजे भेटायला जाणार हे निश्चित होतं. तर शिंदेताईंनी मला सांगितलं होतं की सासवडला गेलात तर अभिरुचिताईंची भेट घ्या. आणि योगायोगानं त्यांची भेट घेण्याचा इतका सुंदर अनुभव आला की त्यांच्या घरी जाण्यासाठी आधी माझे पती मला नाही म्हटले होते की नाही, मी नाही सोडवणार, कारण गर्दी खूप होती. आणि अशा परिस्थितीत मी फक्त एकदा दादांना म्हणलं, दादा तुम्हाला न्यायचंय ना मला त्यांच्यापर्यंत, तर तुम्ही मला न्या, कसंही न्या आणि कसंही आणा, ते तुमची जबाबदारी. आणि का काय माहिती अचानक आले माझे मिस्टर बँकेचं काम करून आणि ते मला म्हटले की ठीक आहे, आवर तुझं, मी तुला नेऊन सोडतो, पण घ्यायला काही येणार नाही, तुझं तू एकटी यायचं कारण गर्दी खूप आहे. म्हटलं चालेल. तिथे गेल्यानंतर मी आणि वरद 2 जण गेलो आणि ताईंनी इतकं छान हसून स्वागत केलं. आणि तिथे घरात गेल्यानंतर महाराजांना पाहून, ताईंना पाहून एक असं वेगळं फील झालं आणि संपूर्ण अंगावर शहारे आले. मी ताईंना 3 ते 4 वेळेस म्हणलं, अभिरुची ताईंना, ताई मला खूप शहारे येत आहेत. महाराजांना मुजरा केला. जसं काही खूप म्हणजे खूप दिवसाची भेट राहिली होती आणि एक आपुलकीचं जवळचं जे माणूस असतं ना, ते भेटतंय असं मला जाणवत होतं. आणि त्यानंतरून ताई म्हणल्या, आता इथून तुम्ही जायचंच नाही, तसं प्रसाद खाऊन जायचं, जेवण करायचं. म्हणलं नाही ताई, मी जेवण करून आलेले, तुम्ही काही पण गोड द्या मला, मी ते खाणार आणि जाणार. पण ताईंनी सोबत स्वयंपाक केला. बोलता बोलता अर्ध्या तासात तर ताईंचा स्वयंपाक पण झाला. अर्धा पाऊण तासात स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतरून त्या मला म्हटल्या की माझी आज 14 पाठांची सांगता पण होती, ते तुम्ही जेवले की माझं पण ते एक सांगता होणार आहे. आणि महाराजांना मुजरा केला. महाराजांशी बोलत होते मनातल्या मनात, ताईंशी गप्पा मारत होते. आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस आम्ही जेवायला बसलो, ताईंनी इतकं छान जेवण वाढलं. आधी महाराजांना भोग लावला, त्यानंतर आम्हाला जेवायला दिलं. जेवण म्हणजे 1-2 घास खाल्ल्यानंतर खूप जेवलोय असं वाटायला लागलं. तरी ताईंनी आग्रह करून करून जेवू घातलं. आणि जेवू घातल्यानंतर ज्यावेळेस मी हात धुतला आणि समोर पाहिलं तर समोर अक्षरशः 2 ते 4 टिपके असे कुंकवाचे पडलेले होते इथून तिथून. मी ताईंना म्हणलं, ताई तुम्ही कुंकू तर इथं, म्हणलं तुम्ही तर मला लावलं, लावून तर तुम्ही तिकडे गेलात.
हे कुंकू आता कसं काय आलं? कारण तुम्ही जेवायला वाढायला 3-4 वेळेस आलात. शिराही दिला, पोळीही दिली, पुन्हा भातही दिला आणि त्यानंतरून ते कुंकू पडलेलं तसंच. त्यानंतरून ताई मला म्हणल्या की नाही पहा म्हणजे इथं तुम्हाला सांगता केली म्हणे म्हणजे 14 पाठांची आणि प्रत्यक्ष देवी या ठिकाणी आली. हा एक खूप मोठा अनुभव माझ्या डोळ्यासमोर घडला. त्यानंतरून ताईंनी मला महाराजांना जो भोग लावलेला होता तर ते ताट पाहायला लावलं. त्याच्यामध्ये भात महाराजांनी खाल्लेला होता. त्यानंतरून पोळीचा तुकडाही तोडलेला होता. त्यानंतरून भाजी त्याच्यामध्ये असं पूर्ण म्हणजे असं भाजी खाल्ल्यानंतरून जशी भाजी इकडे तिकडे होती तसं झालं होतं. आणि इतकं छान वाटत होतं की असं वाटत होतं की प्रत्यक्ष महाराज आता आपल्या समोर आहेत आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणजे मला त्यावेळेस पण इतके शहारे येत होते आणि आता पण बोलते तरी माझ्या अंगावर शहारे येत आहेत. म्हणजे मला तो खूप मोठा अनुभव घडला. त्यानंतरून खर्डे दादा, प्रियाताई आणि अजून एक दादा आलेले होते. त्यांनी पण पेढे वगैरे आणले होते. ताईंनी ते पण भोग लावला तर महाराजांनी तो पण पेढा आमच्या समोर खाल्लेला आम्ही पाहिला. म्हणजे इतका मोठा आशीर्वाद काल मिळाला की न भूतो न भविष्यती की म्हणजे असं अभिरुचिताईंची लगेच भेट घडेल आणि असं सगळं डोळ्यासमोर पाहायला भेटेल असं म्हणजे किंचितही वाटलं नाही. आणि तेवढ्यात माझ्या मिस्टरांचा फोन आला की मी तुला घ्यायला येतोय. आणि तेही मला एवढ्या गर्दीमध्ये मला आणि वरदला घ्यायला आले. यापेक्षा वेगळं काय सांगू दादा की तुम्ही आणि महाराज सतत बरोबर असतात याची अनुभूती पाऊला पाऊलांवर येते. म्हणजे वर्णनच करू शकत नाही की आपण एकटे आहोत जरी असं मनात आता विचारत येत नाही की आपण एकटे आहोत. नाही, दादा आहेत ना, दादांना आवाज. कधी कधी तर असं होतं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत असताना जप पण होतो. अविनाश दादा, अविनाश दादा, अविनाश दादा आणि हा पण जप घडतो आणि नकळतपणे प्रश्न सुटायला लागतात. म्हणजे खूप खूप मला इतका आनंद झाला काल की घरची व्यक्ती आपली जी मायेची असतात ना ती भेटली असं वाटत होतं. आणि अभिरुचिताई खूप छान स्वयंपाक करतात. त्यांच्या हाताला खूप चव आहे. काल जेवणात मिठाची सुद्धा गरज लागली नव्हती. इतका सुंदर अनुभव काल मला आला. श्री स्वामी समर्थ दादा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. सर्वस्व प्रभूंचरणी अर्पण कर. खरंच पण तो माझं घर नाहीये, त्यांचंच घर आहे. त्यांच्या घरी मी राहते असं म्हणू शकतात. कारण ते कुठेही फिरतात, काही करतात, मी काहीच करत नाही. सर्व त्यांचीच लीला आहे. खूप सुंदर अनुभव. आणि पुढचे तुमचे जे काही मार्ग आहेत ते पण सर्व मोकळे हो हीच प्रभूंचरणी प्रार्थना ताई. श्री स्वामी समर्थ. ज्योतिताई बोला. ताई आवाज येत नाहीये तुमचं. ज्योतिताई आवाज येतच नाहीये तुमचं. ताई चालेल, मी अजून बोलू का? कोणाला बोलायचे? हा बोला ताई मी ताई. श्री बोलू का? स्वामी समर्थ. हा येतोय ऐकायला, बोला. हम्म. मी सुषमा सगरे बोलते कोल्हापूरहून. ताई तुम्ही ना काल ध्यान घेतलं ना त्यावेळी मी ध्यानाला बसले होते. हा त्यावेळी ना मला अशी पुढे नदी मोठीच्या मोठी नदी दिसत होती. त्या नदीत मी खूप खोल खोल अशी खाली चालले होते आणि तळाशी गेल्यानंतर ना तिथं दादा शेष नागावर बसलेले दिसले मला. दादा दिसल्यानंतर मी दादांना श्री स्वामी समर्थ म्हणून नमस्कार करताना दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला ताई आणि माझ्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. आणि मी दादांना बोलले की दादा तुम्ही इथे पण आहात काय? सगळीकडे कसे काय असता हो तुम्ही? हाक मारली की तुम्ही कसे भेटता लगेच? असे मी दादांना बोलले. आणि दुसरा एक अनुभव सांगते ताई. माझं 16 सोमवारचं व्रत चालू आहे आणि मी 16 सोमवारचं व्रत करताना सोमवारी मंदिरात रुद्राभिषेक करण्यासाठी गेले होते. त्याच्या आधी 2 दिवस माझ्या मुलाच्या पोटात खूप दुखत होतं. मग त्याने सोनोग्राफी केल्यानंतर 7 mm चा स्टोन आहे आणि 2 स्टोन किडनीत आहेत असं त्या सोनोग्राफीमध्ये समजलं होतं. आणि त्या दिवशी ना मी खूप टेन्शन मध्ये, कारण का तो पुण्यात, आम्ही इकडे कोल्हापूरमध्ये. आणि मी काय केलं मग त्या दिवशी सोमवारी मंदिरात गेल्यानंतर महादेव मंदिरात अभिषेक करताना त्याचं नाव घेतलं रुद्राभिषेक करताना. आणि त्याचं नाव घेऊन रुद्राभिषेक करत असताना ना माझे असे डोळे झाकायला लागले होते आणि माझ्या पुढे दादा येऊन बसलेत आणि दादा मला सगळं असं बोलायला लागलेत. आणि त्या ह्याच्यात ना मी तो रुद्राभिषेक केला. तर माझे मिस्टर माझ्यावर होते, ते मला म्हटले तू अशी काय बडबडतेस, तुला काय व्हायला लागलंय? काय नाही हो, तुम्ही गप्प बसा, दादा आणि मी बोलायला लागलोय, तुम्ही मध्ये बोलू नका, असं मी त्यांना स्पष्ट बोलले ताई.
आणि इतका छान अनुभव आला ना, मला असं अंगावर शहारे आले आणि मी त्या दिवशी त्याला म्हंटल आणि त्या दिवशीच रात्री त्याचे स्टोन पडला. नंतर त्यानं परत तरी पण तो दुखतोय म्हणत होता. मग काल दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर त्या डॉक्टरांनी सोनोग्राफी परत करण्यास सांगितली. परत सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टर बोलले की एकही खडा नाहीये तुमच्या ह्याच्यात, तुम्ही व्यवस्थित आहात म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. इतका छान अनुभव ना ताई. खरोखरच ह्या गुरुदेव दत्त भक्त परिवारमध्ये जॉईन झाल्यापासून माझं आयुष्य इतकं सुंदर बनलंय ना. ज्या वेळी मी दादांना हाक मारेन त्यावेळी दादा आणि तुम्ही खरोखरच अगदी स्वतःच हे असल्यासारखं तुम्ही इतके पाठीशी उभे राहता आणि तुमच्या आशीर्वादाचा हात असतो की मला अक्षरशः दादा सारखे मी काहीही असलं तरी मी दादांना हाक मारते आणि दादा ते माझं काम पूर्ण करतात म्हणजे करतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक आहात, तुम्हाला कधीही मेसेज टाकू दे तुम्ही त्याला उत्तर लगेच देतात आहे. मी खरोखर गुरुदेव दत्त भक्त परिवाराची ऋणी इतकी आहे ना आणि खरोखरच मी धन्यवाद मानते. आणि हे फक्त केवळ दादा आणि गुरुदेव दत्त भक्त परिवारच करू शकतो हे असं सगळं. हे मला पूर्ण म्हणजे जाणवायला लागले. श्री स्वामी समर्थ. सर्वस्व प्रभूंची इच्छा असते ताई. खूप 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 सुंदर अनुभव तुमचं. आणि जेव्हा तुम्ही प्रभूंची सेवा अजूनही करणार, रुद्रपाठ करत राहा. परत किडनी स्टोनचे नाव पण येणार नाही तुमच्या तोंडात, असं तुम्हाला प्रचिती येईल ताई रुद्रपाठाची. खूप हो हो. सुंदर अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी मला एक समर्थ सांगायचं ताई, होतं आणि बोला. की अभिरुचीताईंकडे गेल्यानंतर 2 दिवस म्हणजे 2 दिवस सासवडला रेंजच नव्हती. मला एका ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं होतं सिनियर कॉलेजसाठी आणि माझे डॉक्युमेंट त्या ठिकाणी पोहोचतच नव्हते. आणि त्या ठिकाणी मी ज्यावेळेस अभिरुचीताईंकडे गेले, बसले, त्यांनी पाणी दिलं. पाणी पिल्यानंतर मला लगेच म्हणजे माझ्या वेळेला इतकी रेंज आली की मला त्या ठिकाणावरून फोन आला की माझे डॉक्युमेंट आलेले नाहीत आणि माझे डॉक्युमेंट 1-5 मिनिटांमध्ये सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी पोहोच गेले आणि आज त्या ठिकाणावर म्हणजे कॉलही आले. तुम्ही त्या ठिकाणी उद्या तुम्ही नगरला येणार आहेत तर त्यातले तुम्ही येऊन भेटायचं आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी मला आता म्हणजे तो जॉबही मला आता त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इतका मोठा अनुभव अभिरुची त्यांच्या घरी गेल्यानंतर आला आणि साक्षात महाराज तिथून हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. मी खूप खूप धन्यवाद देते अभिरुचीताईंना, दादांना की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे मॅडमला, कारण त्यांच्यामुळे आम्ही या ग्रुपमध्ये जॉईन झालो आणि एवढा मोठा परिवार आणि एवढा मोठा साक्षात्कार, एवढं मोठं एक अनुभूती सातत्याने मिळते. त्यामुळे सगळ्यांचं मनापासून खूप खूप श्री स्वामी समर्थ. सर्वस्व प्रभूंची इच्छा असते ताई. तो प्रभूंच्या म्हणजे प्रभूंचं घर आहे, माझे घर नाहीये म्हणून तुम्ही प्रभूंच्या घरी आलेत ना, म्हणून तुम्हाला ते प्रचिती आली आहे ताई. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ताई? हा येतोय ना, बोला की. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी माझा एक अनुभव शेअर करते. हा एक अनुभव कसे तुमचे 1000 सर्वात अनुभव भारी. झाले, 1000 करा आता शेअर. श्री स्वामी समर्थ. इतका सुंदर अनुभव आहे. रविवारचा अनुभव आहे हा. माझे नवनाथ पारायण चालू होतं आणि ऍक्च्युली मी नवनाथ पारायण माझ्या आयुष्यात कधीच केलेलं नव्हतं. फक्त म्हणजे मला एक भीती वाटत होती की नवनाथ पारायण म्हणजे लय कडक, म्हणजे त्यांना खूप स्ट्रिक्ट एवढं वागावं लागतं का, म्हणजे असं. आता गुरुचरित्र कसं आपण एवढे नियम आहेत पण आता कसं माझ्याकडे छोटे छोटे बाळ आहेत म्हणून मग एवढं काही वाटलं नाही. पण हे नवनाथ पारायणचं मला थोडंसं कडक होऊन सगळ्यांचं ऐकून असं भीती वाटायची. पण आता एवढं काहीच नाही वाटलं. पहिल्यांदा केलं पण खूप छान वाटलं आणि एवढा मोठा अनुभव पण आलेला आहे. आता तो अनुभव असा की ज्या दिवशी माझी सांगता होती, रविवारी सांगता होते, सांगतेच्या दिवशी मला अचानकच म्हणजे आता मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली होती. डाळ भिजत घातली होती, घुगऱ्या भिजत घातले होते. फक्त सकाळी म्हणजे भाज्या वगैरे सगळं तयार रेडी करून ठेवलं. फक्त सकाळी परतवायचं काम एवढंच ठेवलं होतं. आजच्या दिवशी अचानकच मला अडचण आली. सकाळी म्हणजे इतका मूड ऑफ झाला की म्हटलं अरे देवा हे काय झालं, म्हणजे अचानकच एवढं. म्हणजे अडचणची तारीख नसताना आली हे मला खूप म्हणजे नाही का असं वाईट वाटलं होतं खूपच. आणि त्या दिवशीच म्हटलं की बाबा हे नवनाथ पारायण तर मी तर करायला लागले पण अनुभव काही आला नाही. ह्यातलं माझं काही सेवेमध्ये काही मला चुकलं का काय, म्हणजे मी घाबरत होते खूप. म्हणजे त्या दिवशी इतकं म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अडचण आली त्या दिवशी मग मी सगळ्यांना फोन लावत होते. आधी ताईंना
सुरेखा ताईंना फोन केला. म्हटलं ताई आता अशी तर अडचण आलेली आहे, मग काय करू म्हटलं आता. तर सांगते साहेब मी सगळं तयारी तर करून ठेवली सांगतेची. आता काय करावं मला तर काही सुचत नाहीये म्हटलं. आणि नंतर म्हणजे जेव्हा आपले 7 दिवस होऊन जातात तेव्हा केलं चालेल का, पण ही सगळी तयारी काय करू, कारण तेवढं भिजवलेलं पीठ वगैरे सगळं अन्न पण वाया जाईल. आणि घरात एवढं खाणार पण तरी कोण नाही, एवढं पॉसिबल नाहीये कोणी खाणं. म्हणून मग हा असं मी म्हंटल. मग नंतर ताई म्हणे ताई नवनाथ पारायणानंतर तुमचे छोटे पोरं आहेत, शिवता शिवा चालत नाही. कारण कसं आता माझं 2 वर्षाचं बाळ आहे, ते कसं मला शिवून परत त्या ग्रंथाजवळ वगैरे जाणार, मग ते तसं चालत नाही त्यांना. म्हणून मग मी हा विचार कर, मग सगळ्यांना त्यांनी सांगितल्यानंतर मी सगळ्यांना फोन केला की म्हणजे म्हटलं कोणीतरी येतील का म्हणजे माझ्याकडे स्वयंपाक करायला, की रात्री सगळं मी तयारी केलेली फक्त परतवायचंय. आईला फोन केला, आई म्हणे नाही इथं बहिणीच्या मुलीचं डोहाळ जेवण आहे तिथं जायचं. मग शेजारी ताईंना फोन विचारलं, त्या म्हणे ताई मला अडचण आहे. दुसऱ्या ताईंना विचारलं, त्यांच्याकडे तर मी म्हटलं विचारणं यांना तर नकोच म्हटलं, कारण त्यांच्याकडे बाळ त्यांच्या नातवाला टायफॉइड झालेला आहे. मग आता कोण राहिलं, मग आता जे इतकं मी हे करत होते ना, तळतळ करत होते की बाबा कोणतरी येईल का. मग चुलत नंदेला फोन केला, म्हटलं ताई तुम्ही याल का. त्या म्हणे नाही ताई म्हणे मला नाही जमणार यायला, माझ्याकडे पण खूप कामं आहेत, आज रविवारची मी सगळं आवरावरीचे कामं काढले. मला आता आलं टेन्शन. मग सकाळी सकाळी उठले, म्हणे काय चालू आहे सकाळी सकाळी एवढे फोन कोणाला करायला लागले म्हणजे सकाळ सकाळी. म्हणलं असं असं हे सगळं झालंय म्हटलं प्रॉब्लेम, काय करू म्हटलं, अचानकच अडचण आली. मग तेव्हा ते म्हणे कशाला टेन्शन घेते म्हणे, मी करतो म्हणे सगळं. आणि ते माणूस म्हणजे माझे मिस्टर कधीही माझे मिस्टर किचन मध्ये स्वतःच्या हाताने पाण्याचा ग्लास लवकर घेत नाही, किचन मध्ये पाऊल न ठेवणारे. त्या दिवशी अख्खा स्वयंपाक केला ताई, काय सांगू एवढं म्हणजे पूर्ण जे घुगरे, परत हे पुरी, खीर, मुगा डाळीची खिचडी, म्हणजे इतकं पूर्ण तयार करायची. आपली घेवड्याची भाजी असते ती भाजी, आणि इतकं सुगंध ताई, अख्खा घर भर सुगंधच सुगंध. म्हणजे माझ्या स्वतःच्या हाताचं पण एवढा कधी घमघमाट वास येत नाही, त्यांच्या हाताला एवढी टेस्ट होती. आणि विशेष म्हणजे त्यांना म्हटलं एवढं काहीच करत बसू नका, थोडंसंच करा म्हटलं, फक्त 9 मुलं जेवतील, मी नंतर बाकीचं आपल्याला स्वयंपाक करल. त्यांना केल्यानंतर त्यातलं काही उरलेलं तुम्ही थोडंसं खा म्हणून, प्रसाद म्हणून तुम्ही खा म्हणून एवढंच बोलले. त्यांना सुद्धा थोडी म्हणजे आता घेवड्याची भाजी जे सांगते, त्यांनी मी रात्री आणले पावशेर भाजी आणून निवडून वगैरे ठेवले, त्यातली त्यांनी आतपाव भाजी केली. आणि विशेष म्हणजे आतपाव भाजी मध्ये आम्ही 16 जण जेवलो ताई. 9 पोरं, मी, माझे मिस्टर, परत एक जोडी आली होती ते जेवले, शेजारचे एक आले होते ते जेवले. त्यांच्या घरी परत त्यांनी वाटीभर म्हणजे भाजी चांगली झाली म्हणून त्यांनी परत ताट घेऊन गेले. असे आम्ही 16 जण जेवलो आतपाव भाजीमध्ये. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. म्हणजे आतपाव भाजीमध्ये एवढं पॉसिबल आहे का ताई. खूप खूप इतका खूप सुंदर खूप अनुभव सुंदर. आलेला आहे. आणि त्यात माझे त्यांच्या मिस्टर हृदयात बसून माझ्यासोबत त्यांच्या हातामध्ये अन्नपूर्णा बसून स्वयंपाक करत होते, स्वयंप्रभू करत होते. आणि स्वतः ते कधी म्हणजे कधीच किचन मध्ये जाणार नाही, कधीच जाणार नाही. म्हणजे पहिल्यांदा त्या दिवशी अचानक गेले, हे मला एवढा मोठा अनुभव आला. म्हणजे किती खूप सुंदर ताई, खूप छान अनुभव आहे, खूप छान. असे अनुभव फक्त ह्या सेवेतच येऊ शकतात, कारण निस्वार्थ सेवेमुळे असे अनुभव येतात. खूप छान अनुभव. आम्हालाही बोलवा कधीतरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. अविनाश दादांना तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम. आज मी मुलीची सोनोग्राफी करायला गेलते. इतकं जीव म्हणजे घाबरा झालता, काय सांगते काय नाही. पण दोघांचाही धावा केला, स्वामींचा केला, दादांचा केला. सोनोग्राफी खूप नॉर्मल पण रिपोर्ट आलेत. बाळाचं वजन पण छान आहे. म्हणजे इतका बसल्या बसल्याच अनुभव, म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर केला. तिनेही स्वामींचं करते. 2-4 दिवसापूर्वीच आमच्या सुनेची डिलिव्हरी झाली. बाळ गेल्यामुळे आम्हाला जरा काळजी वाटत होती ना. मग असं सुनेची मेसेज टाकला ना तुम्हाला मी उद्याच्याला हे तिचे पण दिवस भरत आलेत ना, 8-15 दिवस राहिलेत. हो का? तर आता धाकटी मुलगी पहिल्यांदाच आहे ना, त्याच्यामुळे काळजी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त पोटावरती हात ठेवून ललिता सहस्त्रनामचा पाठ करा
आणि हा. उद्या ग्रामदेवतांचा मान सन्मान करा हो 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 आणि कुलदेवीला प्रार्थना करा हा. आणि प्रभूंना प्रार्थना करा. ठीक आहे. हो 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 तिचं स्वामींचं चालू आहे. तुमच्या सेवेत आल्यापासून तिनं स्वामींचं पण केल्यानंतर तिला पहिला जॉब पण लागला. ते अनुभव सांगितला होता मी. हो ताई, हा हा. खूप उद्या सुंदर अनुभव, खूप छान अनुभव आहे. हो हो तुमचे आशीर्वाद राहू दे तिच्या पाठीशी. प्रभूंचे आशीर्वाद असते ताई. हा, हो श्री हो स्वामी समर्थ. समर्थ. स्वामी समर्थ. सॉरी, ते आवाज येत होता का माझा मध्येच? हा, मध्ये कट झाला, परत कट झाला ताई. अनुभव पूर्ण ऐकायचा होता ना? हा, अनुभव पूर्ण ऐकला. जेव्हा मी बोलत होती ना तेव्हा तुमचा आवाज कट झाला. श्री स्वामी समर्थ. चालेल. श्री हे स्वामी सर्व समर्थ. दादांमुळे खूप छान. शक्य आहे. म्हणजे मिस्टर हळूहळू का होईना सेवेत येत ना ते. हा, दादांमुळे हे सर्व. हळूहळू पूर्ण आले की इतकं मोठं स्वयंपाक करून दिला. अजून काय पाहिजे तुम्हाला? खूप छान, खूप सुंदर. दादांना कोटी प्रणाम, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. चालेल, अजून कोणाला अनुभव शेअर करायचे? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. मी कविता रायकर बोलते पुण्यावरून. हा, बोला ताई. मी मांढरदेवीला गेले होते काळूबाईला. हम्म, तर मला 4 अनुभव आले ग. हम्म, त्या मांढरदेवीला जो घाट आहे ना तो पूर्णपणे खणलेला होता. तर तिथं जायला रोड वगैरे काहीच नव्हता. तर टू व्हीलर फक्त चालत होतं. मी आणि माझ्या बहिणीचा मुलगा आम्ही टू व्हीलर चाललो. तो खूप भीत होता, पण त्याला म्हणलं, आणि मला असे दिसत होते स्वामी पुढं. स्वामी दिसत, त्याला म्हणलं स्वामी दिसतात पुढं, चल म्हणलं, तू घाबरू नकोस. हम्म, आणि मग पुढं गेलो तर पुढं खूप मोठा खड्डा होता. गाडीच पुढे जाईना आमची. मग गाडी पुढे जायला मी स्वामी समर्थ मंत्र जप करत राहिले. तेवढं तिकडनं एक माणूस आले आणि मग त्यांनी आमची गाडी त्या खड्ड्यातून काढून दिली आम्हाला पुढं. आणि परत पुढे गेल्यावरती 3 माणसं दिसली आम्हाला आणि 10 मिनिटांनी ती माणसंच गायब झाली, कुठे गेली माहित नाही. परत मंदिरात गेली काळूबाईच्या. हा, मंदिरात गेले, तिथं पाया वगैरे, मी देवीची मूर्ती नेली होती माझ्याकडे. काळूबाई मंदिराची म्हणजे ती मूर्ती आहे काळूबाईची, ती घेऊन गेले मी तिथं. बाहेर आले, दर्शन वगैरे केलं. एक आजी आल्या, आजीने त्या देवीचं दर्शन घेतलं. माझ्याकडे जी देवी होती त्या देवीचं दर्शन घेतलं आणि एकदम गळ्यात पडून खूप रडल्या माझ्या. बरं. खूप खूप रडले. असे मला अनुभव काळूबाईला गेल्यावरती 4 अनुभव आले मला. पण जी 3 माणसं होती ती 10 मिनिटात कुठं गायब झाली तेच कळलं नाही आम्हाला ताई. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. प्रभूंची कृपा ताई. हो. आणि तो खूप घाबरत होता. म्हणला कुणीच नाहीये डोंगरामध्ये, म्हणला काळूबाईच्या घाटामध्ये कोणीच नाही, आपणच आहे. काय झालं, गाडी बंद बिन पडली तर काय होईल म्हणलं आपलं. कुणीच इथं आजूबाजूला कोणीच नव्हतं. पण त्याला एवढा धीर दिला, म्हणलं चल आपल्या पुढे स्वामी चाललेले आहेत, म्हणलं मला दिसतंय, तू चल म्हणलं. पण गाडी कुठेही पंक्चर नाही, काय नाही. खूप दगडी विगडी होत्या घाटामध्ये. बरं. हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. दादांना पण कोटी कोटी प्रणाम ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? हँड रेस करा सर्वांनी. प्रदीप दादा, तुम्हाला बोलायचे? अजून कोणाला अनुभव शेअर करायचे? आधी ऍडमिन मधून ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी करावे. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. माझा एक अनुभव आहे. मी शनिवारला तुमच्याकडनं मुलासाठी सेवा घेतलेली होती. तो अभ्यास वगैरे करत नाही त्यासाठी. त्याच दिवशी मी शनिवारला हनुमान मंदिरात गेले
आणि दादांचं नाव वगैरे सगळं सांगितलं मी तिथे. नारळ ठेवलं आणि सांगितलं की माझ्या मुलासाठी मी सेवा घेतली ते निर्विघ्नपणे पार पडू द्या म्हटलं. आणि गणपतीच्या तिथे फुलं ठेवलेले होते, वरती ठेवलेले होते. एक फुल पडलं, पण दादांचं नाव घेतल्याबरोबर असे 5-6 फुलं पटापट पटापट पडले. आणि इतकं छान वाटलं ना की म्हटलं चला आहे आपल्याला मार्गदर्शन द्यायला, तर घाबरायचं कशाला. म्हणून मग मी ते फुल वगैरे घेतलं, डोळ्यांना वगैरे लावलं मुलाच्या माझ्या आणि नमस्कार केलं, नागदर्शनी वगैरे केली आणि निघालो आम्ही घरी. घरी आलो, घरी पण तेच झालं. माझ्या देव्हाऱ्यात मी फुलं ठेवलेले होते, ते पण पटकन पडले. बस एवढंच सांगायचं सुंदर. होतं. खूप छान ताई. धन्यवाद. श्री स्वामी. सर्वच प्रभूंची इच्छा असते. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ऐकायला येतंय? हा येतोय ताई बोला बोला. हा. ऍक्च्युअली मी ना सुरतवरून बोलते. हा मी ना बोला. माझा छोटा मुलगा आहे, 4.25 वर्षाचा आहे. त्याचा अनुभव शेअर करणार आहे. आता ऍक्च्युअली 13-14 तारखेपासून स्कूल चालू झाली ना सगळ्यांची. कारण माझ्या मुलाची पण स्कूल चालू झाली होती. तर 13-14 तारखेला कशा पॅरेंट्सने बरोबर त्यांचं जायचं असतं. तर आम्ही पण गेलो. म्हणजे माझे मिस्टर नव्हते आले, एक दिवस आले, एक दिवस नव्हते आले. 13-14 तारखेला मी पण गेलेलो. मग नंतर सलग 3 दिवस सुट्टी आली. मग नंतर 17-18 तारखेपासून परत त्यांची स्कूल रेग्युलर झाली. आणि मग त्याला एकटं जायचं होतं तेव्हा. आणि तो ना इतका रडला, पाया वगैरे पडला स्वामींचा, आरती वगैरे पण केली, पाया वगैरे पडला, प्रसाद पण त्याने घेतलं. नंतर ना जो रिक्षा आली ना, ऑटो आली ना त्याची, इतका रडायला लागला ना, अक्षरशः मला त्याला स्कूलमध्ये ठेवायला जायला लागला. आणि तिथे कसे स्कूल रेग्युलर चालू झाली की पॅरेंट्स अलाउड नाहीये. तर तो ना इतका रडायला लागला ना, तर शेवटी मी रडत तिकडून पळत आली. म्हणजे स्वामी काही करा पण त्याला रडू देऊ नका. मी त्याच्या मनापासून त्यांना पाठवा. तर परत दुसरा दिवस आला. तसाच रडायला लागला. इतका रडला ना, संध्याकाळी त्याला म्हणजे थोडंसं ताप सारखं आलं. एवढा रडला दिवसभर तो तिकडे. मग दुपारी आला, त्याला भरवला. मग तो दुसऱ्या दिवशी परत गुरुवार आला. पहिला गुरुवार, त्याच्या स्कूलचा पहिला गुरुवार आला. सकाळपासून रडत होता, मम्मी मला स्कूल नाही जायचंय, मला स्कूल नाही जायचंय. म्हणजे तू का घाबरतोय? तो बोलतो मला ना डर लागते बोलतो. तर मला ना डर लागते. म्हणजे तुला का डर लागते? म्हणलं स्वामी आहेत ना तुझ्या बरोबर. एक स्वामी पण नव्हते आले माझ्या बरोबर. तर मी त्याला अंघोळी घालत होते त्याला. मी त्याला बोलली आता तू बाहेर निघाला ना, कपडे घाल आणि स्वामींना जय जय बाप्पा कर आणि सांग तुम्ही माझ्या बरोबर चला म्हणून. मला ना खूप भीती वाटते. तुम्ही माझ्या बरोबर चला, मला का भीती वाटते म्हणून. आणि त्याची तो ऑटोमॅटिक रिक्षात पण बसला. मी काहीच नाही बोललो त्याला. म्हणजे तू जा पुढे, मी पाठनं येते तुझा. असं करून मी त्याला रिक्षात बसवलं. आणि पाटणा आम्ही पण गाडी घेऊन गेलो, पण आम्ही शाळेत नाही गेलो. आम्ही रिटर्न परत बॅक फिरून घरी आलो आम्ही. त्याला असं का मम्मी आणि डॅडी दोघं पाटणा येतोय म्हणून असं त्याला झालं. तो दिवशी गुरुवारी दुपारी घरी आला तो. तर मी त्याला फक्त एवढंच विचारलं, आज तुला भीती वाटली? अरे तू बोलली होतीस ना मम्मा स्वामी माझ्या बरोबर येणार आहे, मग मला कशाला भीती वाटेल? त्याच ते माझ्या बरोबर आले होते बोलते. इतका तो 4.25 वर्षाचा पोरगा स्वामीवरती विश्वास ठेवून त्याची तो म्हणजे तो स्कूलमध्ये न रडता स्कूल गेला. आणि सगळी पोरं घाबरत होती. म्हणजे आजूबाजूची लेडीज सगळी, तो पोरगाला कशाला पाठवते, एवढा रडतोय, कशाला पाठवते. पण तो गुरुवारचा दिवस होता, त्यांनी स्वामीकडे मागणं घातलं. म्हणजे काय माहिती ना, मला पण नाही. त्याचं तो एकटा सगळं बोलत होता स्वामींबरोबर. आज मी स्कूल जाणार आहे, तुम्ही माझ्यावर यायचं, हा तुम्ही माझ्यावर येणार ना, असं सगळं तो त्याला स्वतःच बोलत होता तो. आणि मग गेला आणि दुपारी आम्हाला येऊन बोलतो, अरे मम्मा बाबाने तू बोलली होतीस ना मला की स्वामी माझ्या बरोबरच येणार आहे, तू स्वामीला सांग माझ्या बरोबर चला म्हणून. आले होते स्वामी माझ्या बरोबर बोलते. आज तर मी रडलो पण नाही बोलतो. आज मी सगळे आन्सर दिली बोलतो. आज मी रडलो पण नाही बोलते. म्हणजे माझं बोलायचं मतलब एवढा, आपण पण किती कठीण परिस्थिती आली तरी आपण पण खचून जायचं नाही. बरोबर आहे. फक्त एवढंच तात्पर्य आहे. तर 4-4.25 वर्षाचा मुलगा जर आपल्याला असं येऊन बोलू शकतो स्वामी माझ्या बरोबर होते, तर स्वामी प्रत्यक्ष आपल्या बरोबरच आहेत. बस मला एवढाच अनुभव आहे की त्या दिवशी आमचा मुलगा बरोबर स्वामी होते, तेवढंच बस. दुसरं काहीच नाही मला बोलायचंय.
अक्षरशः तो बोलत होता ना, अक्षरशः माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते. म्हणजे असं तो बोलत होता. अरे माझ्याकडे स्वामी आले होते किती मम्मा. छान, थँक्यू किती थँक्यू सुंदर. खूप सारं. आणि मोस्ट ऑफ द अभिरुची मावशी तुम्हाला आणि अश्विनी मावशी तुम्हाला खूप खूप, कारण तुम्ही मला त्या ग्रुपमध्ये ऍड करून दिली आणि आम्ही ऐकतो ते आमची मुलं पण ऐकताय. सर्वस्व प्रभूंची इच्छा असते ताई. सर्व प्रभूंच्या चरणी अर्पण. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. खूप 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 सुंदर अनुभव. हे सर्व तुम्ही जे भक्ती केली आहे ना, सुरतच्या मेळाव्याला जितकं प्रयत्न केलंय त्याचं फळ आहे तुम्हाला. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी ऐश्वर्या बोलते. हा बोला ताई. हा, मला पण अनुभव झाले की माझ्याकडे पैसा नव्हता, की मी गरीब आहे आणि हा अचानकच घर बांधायला काढले की एकच रूम आहेत, छोटे छोटे घर आहेत, पैसे अजिबात नव्हते आणि स्वामीवर भारा घातलो, तूच पैसे आणून दे मला कुठनं तर म्हणून. आणि कोण पण कुठला संघ पण मला सही दिले नाहीत आणि स्वामीला सांगितलं माझ्याकडे 1 रुपया नाही आणि पैसे तूच काढून दे आता मला म्हटलं. आणि तो साहेबच फोन केला, नाही तुम्हाला पैसे सँक्शन झालेत, या घेऊन जावा म्हणून. श्री स्वामी समर्थ. स्वामीच येऊन पैसे दिल्यासारखं झाले. बघा, आपल्याकडे जर प्रभू आहेत तर आपल्यापेक्षा अति आर्थिक परिस्थिती असो किंवा कशीही परिस्थिती असो, आपल्यापेक्षा जास्त म्हणजे काय बोलतात ना, धनी कोणीच नाहीये. आपण गरीब नाहीये, आपण खूप धनवान आहोत, कारण आपल्याकडे भगवंत आहे. म्हणून हे असं तर कधीच आहेच. म्हणायचं नाही. खूप सुंदर काय अनुभव आहे ताई, खूप सुंदर. इथून पुढेही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ताई. थँक्यू. श्रीयंत्रावरची सेवा सुरू करा. हा, श्री स्वामी समर्थ. श्रीयंत्रावरचं श्री हो स्वामी. ताई, ऍडव्हान्स करून मार्गदर्शन घ्या. तुम्ही प्रश्न टाका. हा हा, सांगते. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हॅलो. श्री स्वामी समर्थ बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी राजश्री बोराडे बोलते. हा बोला ताई. मी नवीनच आहे ग्रुपमध्ये. आजच जॉईन झाले. काल परवा टेलिग्राम ऍप हे केले, डाउनलोड केले आणि नवीनच आहे मी ह्याच्यामध्ये. पण सेवेत आले मी 2 वर्षापासून. 2022ला मी स्वामींच्या सेवेत आले. इतके अनुभव आलेत ना मॅडम, इतके अनुभव आलेत ना, काय सांगू. कुठून सुरुवात करू, मला कुठून सुरुवात करू समजत नाहीये. इतके अनुभव आलेत स्वामींचे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मी पहिल्यांदा मी गुरुचरित्र पारायण केले ना, तेव्हा माझा मुलगा मर्चंट नेव्हीला इंटरव्ह्यू दिला आणि दुसऱ्यांदा गुरुचरित्र पारायण केले तेव्हा तो जॉईन पण झाला जॉबला गेला. आणि मी गुरुचरित्र पारायण केले ना, त्याला लगेच मला अनुभव आला त्याचा. आणि कसं झालं मला सांगायचं काय समजेना मला ताई, की मी गुरुचरित्र पारायण केले तेव्हा आमचं घर एक्सटेन्शन एरियामध्ये एकदम लांब होतं. तिथं गायी वगैरे येत नव्हते गायी. पण मी ना स्वामींना गुरुचरित्र पारायण केले तेव्हा म्हटलं, स्वामी काहीतरी प्रचिती आली पाहिजे, स्वामी मला काहीतरी प्रचिती द्या तुम्ही. मी कसं समजू की माझं मी पारायण केलेलं तुम्ही स्वीकारलंय, मी कसं समजू. असं मी स्वामींना प्रश्न टाकले. तर काय झालं ताई, की गाय ना 2-3 गाया असं भर 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 कसं की कोणीतरी पाठीमागून पळवते त्यांना, असं भर 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 येऊन घरासमोर थांबले. ताई इतकं आश्चर्य झालं ना मला डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. मग मी नैवेद्य दाखवलं, नैवेद्य दिलं, नैवेद्य खाल्ले आणि आजूबाजूला कोणी कोणी पूजा केलं ना त्यांचं पण नैवेद्य खाऊन गेले ते गायी. इतकं मला अनुभव आला ना, ते खूप मला तो डोळ्यातून पाणी अश्रू वाहत होते. आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे अनुभव खूप आहेत. असं घरासमोर असं नागाचं असं फळी असं एकदम कचऱ्याचं हे होतं, ते तिथे येऊन नागाचं फळी दाखवून गेलं ते.
मग मी काय केलं, असं कसं काय माझ्याकडून काय चुकलं की काय, नाग मला असंच हे करून मला प्रत्यक्ष असं हे करून पाठीमागं कसं काय गेलं ते. मग असं ते विचार करताना मग माझ्या मोबाईलमध्ये संध्याकाळी असं रात्रीच्या वेळेस गायकवाड दादा आहेत म्हणून त्यांनी मेसेजमध्ये ते स्वामींना असं हे गळ्याला असं नागाचं फडी असं असलेलं फोटो पाठवले. मग मला मेसेज पाठवत होता मला ते. मग ते वाटलं मला स्वामीच मला दर्शन दाखवून गेलेत. हे पण अनुभवलंय, खूप अनुभव आहेत. सुंदर. आणि खूप माझ्या 2 मुली मस्त. होत्या. डिलिव्हरी आता माझ्या छोट्या मुलीचं डिलिव्हरी इतकं क्रिटिकल कंडिशन मध्ये होतं मॅडम, की कसं आहे की तिला ब्लड ग्रुप तिचं मायनस म्हणजे निगेटिव्ह होतं. निगेटिव्ह असल्यामुळे डिलिव्हरीला प्रॉब्लेम आहे असं सांगत होते सगळे डॉक्टर. 2-3 डॉक्टर्स बेळगावमध्ये ते सांगितले होते, नाही तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. मग इतकं आम्ही स्वामींचं धावा करत होतो ना, मुली पण करतात माझे स्वामींचं. आणि ते डिलिव्हरीच्या वेळेस ना मी हे आपलं तारक मंत्र चालू ठेवलं होतं ते डिलिव्हरीच्या लेबर पेनच्या रूम मध्ये. तर डिलिव्हरी सिझरिंग झाली पण मुलगा झाला, इतकं गुटगुटीत छान मुलगा झाला. त्याने ते काय झालं होतं अगोदरच सांगायचं राहिलं, ते ना गळ्याला बाळाला गर्भनाळ गुंडाळून घेतलं होतं. मग ते पण आणि ते निगेटिव्ह ब्लड ग्रुपचं पण आणि ते पण इतकं क्रिटिकल कंडिशन आलं ना ते डिलिव्हरीच्या वेळेस. कसं काय होईल खूप घाबरलो होतो आम्ही. पण मस्त डिलिव्हरी झाली, तिचं सिझरिंग झालं पण काही प्रॉब्लेम नाही झालं. बाळ व्यवस्थित सुखरूप एकदम गुटगुटीत छान बाळ स्वामींनी दिलं आम्हाला. खरंच खूप छान. खूप सुंदर अनुभव ताई. खूप छान अनुभव आहे. वेळ आहे आणि की आता मी इतकं मोठा अनुभव आलाय तुम्हाला तर खूप अनुभव आहे. तर गुरुपौर्णिमाच्या कार्यक्रमाला या ताई तुम्ही. आणि फुल नाही तर फुलाची पाकळी तुम्हाला जे काही म्हणजे एक सहयोग करता आला ते तुम्ही करू शकता ताई. खूप करू सुंदर शकतो अनुभव. काही नाही करू शकतो, पण कसं आहे मोठ्या मुलीची डिलिव्हरी झाली, ताई 2 महिन्याचं बाळ आहे आता घरात. बाहेर अच्छा कुठे अच्छा. जाऊ ओके शकत ओके. नाही घरात. आणि आता सध्या मी आता पारायण चालू केलंय, स्वामी चरित्र पारायण चालू आहे. आज 4था दिवस आहे. हा. 1 जुलै ते 21 तारखेपर्यंत पारायण चालू आहे. ते पूजा लाईफस्टाईल आहेत ना, ते मॅडम व्हिडिओ पाठवतात ना, ते बघून आम्ही करतोय. अच्छा. ओके ओके. खूप मी छान. पहिल्यांदाच म्हणजे ह्या ग्रुपमध्ये मी आम्हाला जॉईन झाले, पण कोण आहे पहिल्यांदाच पूजा बोलते. लाईफस्टाईल? हा ग्रुप मध्ये पूजा शेअर करतात का? नाही. ते युट्यूब वरती आहेत ते. अच्छा. नाही आपल्या ग्रुपचे युट्यूब चॅनल वेगळे आहे ताई. आहेत का? माहित नाही मला ताई. मला नाही, आपले पहिल्यांदाच मी अनुभव शेअर करत असतात ना. हा. हा. बोला ताई. तर त्या चॅनलवर आपण सबस्क्राईब करायचे ताई. होय का? माहित नाही ताई मला पहिल्यांदाच इथं आले ना. कोणते नाव म्हणजे याच्यामध्ये ऍडमिन कोण आहेत त्यांचे का युट्यूबवर? हो. ऍडमिन्सचे आहेत. आपला श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराचे पण चॅनल आहे ताई. हो का? श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार पाहिजे. बरोबर, ठीक आहे. असेल. मला मी ह्याच्याबद्दल काही क्लिअर नाही. मी कसं काय आता जॉईन हो, कसं काय मी म्यूट करू का काय, असं मला काही समजत नव्हतं. अचानकच हे अनम्यूट झालं आणि तेच मी स्पीक नाऊ म्हणून आलं ते म्हणून मी बोलत होते. खूप अनुभव खूप आले ताई, मला खूप अजून सांगायचे आहेत. बघू मी आणखीन एकदा. छान ताई. सांगा ना, काही प्रॉब्लेम नाही. सांगू शकता का? सांगू शकता ताई? सांगा ना. सांगू शकतात ताई. अनुभव सत्रच आहे हा. सांगा ना. बरं. मग मोठ्या मुलीचं काय झालं, मोठ्या मुलीचं 2017ला लग्न झालं होतं ताई. मग ते कोरोनामध्ये आमचे जावई वारले, मोठे जावई वारले. कोरोनामध्ये वारले, पण ते फॅमिली चांगलं नव्हतं. ते आम्ही फसलो गेलो होते. फॅमिली चांगलं नव्हतं ताई ते. पण ते देवाने कसं केलं, तिला बाळ पण झालं नाही आणि तो जावई कोरोना होऊन वारला तिथे. मग नंतर आम्हाला खूप दुःख झालं आम्हाला. कसं काय असं कसं काय झालं. पण तिचं मेडिकल वगैरे चेक केलं तर तिला काही प्रॉब्लेम नव्हतं. ते बाळ पण झालं नाही तिला. मग नंतर आम्ही 1 वर्षभर तिला वेट केलं आणि तिथे जॉब करत होती तसंच आमच्या गावाजवळ. मग तिथे एक अचानक स्थळ आलं एक. पण ते स्थळ आलं ताई काय सांगू, ते स्वामी समर्थ चे भक्त मिळाले आम्हाला. स्वामी समर्थ आमच्या घरातला फोटो बघून ते पण खुश झाले होते. अरे बापरे, मला स्वामी घरात झालं आमचं फिक्स झाल्यासारखं म्हणून. इतके चांगले मिळाले तिला. आता 2 महिन्याचं बाळ आहे आता ते. 2021ला लग्न झालं तिला. खूप छान दुसऱ्या अनुभव लग्नात तिला
दुसरं लग्न केलं आमच्यात नाही करत, पण आम्ही केलो ताई. कसं करायचं ठेवायचं नाव तिला, म्हणून दुःखातच असं विसरूच शकत नव्हती असं ती. असतं ताई. सर्व दिन सारखे नसते. सुखपेक्षा हो दुःख येतच असतं आणि दुःख आलं तर सुख पण येतच असतं. हो हो ताई. मग तिला चांगलं स्थळ मिळालं, ते दुसरं स्थळ मिळालं आणि आम्ही ते लग्न करून दिलं ताई तिला. आणि बाळ पण झालं आता, ते 2 महिन्याचं बाळ आहे आता सध्या. छान ताई, छान. आणि छान मिळालं. स्वामीचे सेवक किती खुश झाले ते. कारण आमच्या घरात फोटो बघून इतके खुश झाले ना, ते सांगलीचे फॅमिली. हा खूप हा. खूप खुश झाले. मुलीला बघून पण ते म्हणले की झालं आमचं स्वामी आहेत तुमच्या घरात, म्हणजे आहे आम्हाला हे हे स्थळ आम्हाला फिक्स झालं म्हणत होते. इतकं छान आपण बरं वाटलं. बरं. चांगले मिळाले ते स्थळ. हा. मुलीपेक्षा जास्त बघतात ते. बरं. छान. इतके छान छान अनुभव आलेत. मी म्हणजे अजून लक्षात नाही येत मला, इतके छान अनुभव आहेत. माझा मुलगा आता मर्चंट नेव्ही मध्ये होता ना ताई, तो शिपमध्ये मोठ्या जहाजमध्ये जातो तो. तर त्याला म्हणजे असं 8-10 दिवस फोन वगैरे नाही आले ना, आम्ही स्वामींना मागत होते. स्वामी तिचा फोन आला नाही, मुलग्याचा फोन आला नाही, स्वामी फोन येऊ दे. तर संध्याकाळी फोन यायचाच तिचा, त्याचा फोन यायचं, इतकं खुश व्हायचे ना, मला डोळ्यातच पाणी यायचं मला. मस्त अनुभव, खूप मस्त अनुभव आले. सुंदर अनुभव आहे, खूप सुंदर. बरं. खूप छान अनुभव. हे कुठे मला ह्याच्याबद्दल काही माहिती सांगता का? कुठे म्हणजे श्री गुरुदेव दत्त परिवार म्हणजे कोणत्या गावी आहे काय? मला काहीच माहिती नाही याच्याबद्दल. ताई आपली सर्व सेवा ऑनलाईन असते. पण आपले मेळावे होत असतात. मेळावे बघा, आता गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे ना त्र्यंबकेश्वरला. हे त्र्यंबकेश्वरच आहे का हे ग्रुप? हे नाही, ग्रुप ऑनलाईन आहे आपलं. ऑनलाईन का फक्त? बरोबर. हा, ऑनलाईनच चालतंय. तुम्हाला मी मेसेज केलाय ताई, तुम्हाला अधिक जानकारी पाहिजे मी तुम्हाला देते. हा, बरं बरं, ठीक आहे ठीक ओके, चालेल. माझा नंबर दिसतोय का तुम्हाला? आहे. हेच ना गुरुदेव दत्त भक्त परिवार? हा, याच्यात तुम्हाला नंबर दिसेल अभिरुची पारीख म्हणून ऍडमिन मध्ये. तुम्ही अभिरुची मला पारीख मेसेज ना? करू शकतात. हा ताई. ओके ओके. बरं बरं, ठीक आहे. हा, खूप सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ताई तुम्ही त्या दिवशी माझ्या सुनाला सेवा दिली ना, मोहिनी शिरोळे. हा, तिने फोन केला होता. तर म्हणजे मी धरल्या देवाचा मान सन्मान केले बांधावरच्या, आणि तिने पण तिथं म्हणजे सेवा चालू केली. गुरुचरित्र नाही चालू केलं अजून, गुरुचरित्र पण दिलंय. पण तिला काय झालं म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे का तिचं थोडं हाल झालं होतं. 1 वर्ष झालेत लग्नाला. आणि मग ते आता एवढं लवकर नव्हतं पाहिजे, पण देवाने दिलं पण आणि ते हे पण केलं असं. आणि आता काय झालं, तिला 1-1.5 महिना झाला. ताई परत स्पीकर नका असं बोला ना तुम्ही, आवाज येत नाही तुमचा. कोणतरी फोन चालणार नाही. ताई आवाज क्लिअर येत नाही, क्लिअर बोला ना. आता येतो? हा, येतोय ताई, बोला. आता आहे ना ताई, तिला 1.5 महिना झाला. आता 1.5 महिना झाला, तर 1 महिना झाल्यावर तिने घरी तपासलं. तर समजा 20 तारखेला तिला पाळे येणार होती. तिने 25 तारखेपर्यंत बघितलं तर पाळे आलीच नाही. मग ते घरी काय आता चेंज करतात ना, ते केलं तिने. पण तिने काय मला सांगितलंच नाही 1.5 महिना. मग 1.5 महिन्याने ते लोक दवाखान्यात गेले आणि तिथं दवाखान्यात गेले तर डॉक्टरनी म्हणजे तपासलं वगैरे. आणि मग डॉक्टरनी सांगितलं, लेडीज होती तिथं, ती म्हणली सोनोग्राफी करा. तिच्या म्हणजे ध्यानात आलं, पण ती म्हणली सोनोग्राफी करा. मग सोनोग्राफी केली तर 2 बाळं सांगितली. इतका पटकन देवाने इतका छान अनुभव दिला ताई. पण आज उपयोग म्हणजे त्या डॉक्टरनी थोडं जपायला सांगितलंय, म्हणजे तिच्या थोडं अंगावरून जाते असं त्यांचं म्हणणं आहे असं.
ताई थोडं सेवा पुढे जे सेवा आहे ना ते कंटिन्यू करा. हो सेवा देते. हा, हो मेसेज करायला सांगा त्यांना दादांकडून सेवा देते. ते सेवा हा पूर्ण करा, तुम्हाला अद्भुत चिती येणार आणि हा खूप छान ताई बाळ होणार ताई. काळजी नका हो करू. हा, दादांची सेवा दादांचं आशीर्वाद राहू द्या ताई. तुमचा पण म्हणजे तुम्ही सेवा दिली आणि मला म्हणजे 8-10 दिवसात लगेच इतका भारी अनुभव आला. म्हणजे मला असं झालं त्या देवाला म्हणजे आपल्या शरीरातच घ्यावं असं. खूप खूप म्हणजे खूप भारी अनुभव आला. पण एवढंच का म्हणजे सुखरूप म्हणजे त्या बाळांनी असं सुखरूप सर्व चांगलं बाहेर सुखरूप यावं. होईल ताई. आणि सेवा मी देत नाहीये, सेवा प्रभू देत असतात. दादांकडूनच सेवा भेटत असते आपल्याला. आणि हो दुसरी बात अशी की त्यांना घेऊन जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या प्रोग्रामला येऊ शकतात तर या. तिथे दादांकडून नारळ घ्या तुम्ही. ठीक आहे. श्री ताई स्वामी ती जरी नाही आली ना ताई तर मी 100% येणार. या अवश्य या ताई. हो ती जरी नाही आली ना तर मी 100% येणार ताई. अवश्य या ताई. ठीक आहे. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, खूप छान अनुभव. अजून कोणाला अनुभव सांगायचे? अजून कोणाला अनुभव सांगायचे का? दीपाली ताई बोलायचे तुम्हाला? हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. बोला ताई, येतोय आवाज. दीपाली ताई. एक मिनिट. हा मी नेटवर्क मध्ये जाते. हा ताई. हा, ताई मला असा अनुभव आलाय. मी 1.5 वर्ष झाले सेवेत आले आणि ग्रुपला जॉईन होऊन मला एक 1.25 वर्ष झालं. आणि माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. आणि त्यानंतर माझं 2 वेळेस अबॉर्शन झालं. आणि मी ग्रुपवरून सेवा वगैरे काहीच घेतली नाही. पण माझ्या दादाच्या आशीर्वादानं आणि महाराजांच्या आशीर्वादानं मला मुलगी झाली. आणि पहिला मुलगा आहे. तर मग मी असं ठरवलं होतं की जेव्हा मला कळलं मी प्रेग्नेंट आहे ना, तेव्हा मी असं ठरवलं होतं की दादा जे नाव सांगतील तेच मी माझ्या बाळाचं नाव ठेवीन. तर दादाने मी गुरुप्रसाद दादाला विचारलं, तर गुरुप्रसाद दादानं मला तिचं नाव आराध्या ठेवायला सांगितलं. तर दादाच्या आणि गुरुप्रसाद दादांच्या ह्याच्यावरूनच मी तिचं नाव आराध्या ठेवलं. खूप गुणी, खूप गोंडस अशी छानशी मला मुलगी फक्त अविनाश दादामुळे आणि महाराजांमुळेच झाली. आणि तुमचे सर्व ऍडमिन लोकांचे मी एवढे आभार व्यक्त करते. हा ग्रुप जर नसता तर किती लोक दुःखी राहिले असते. मला बोलता येत नाही ताई. खूप भारी, खूप ताई. कन्या भेटली तुम्हाला. अजून काय पाहिजे? कन्या, एवढी गुणी कन्या झाली ताई. मला खूप गुणी कन्या दिली दादाने महाराजांना. आणि मला असं हॉस्पिटलमध्ये जायचं सुद्धा काम पडलं नाही. 2 वेळेस माझी एवढी परेशानी झाली. आणि नंतरची माझी आराध्या मला महाराजांनी दादांनी एवढी गुणी दिली. महाराजांची दादाचे खूप खूप आभार ताई. आणि तुमचे सर्व ऍडमिन लोकांचे पण. आणि गुरुप्रसाद दादांना तर 1 मिनिट सुद्धा लागत नाही मेसेजचा रिप्लाय द्यायला. गुरुप्रसाद दादा माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावापेक्षाही वर. काय शब्द देऊ मी, मला सांगता येणार नाही शब्दात वर्णन ताई. तुम्ही सर्व ऍडमिन लोकांचे खूप खूप आभार. आणि ताई एकच अनुभव नाही, असे भरपूर अनुभव आहेत. आता गेल्या गुरुवारचीच गोष्ट आहे. माझ्या मिस्टरांनी जॉबसाठी बऱ्याच दिवसापासून ट्राय करत होते. त्यांचं जॉबचं काम झालंच नाही. शेवटी दादांना म्हणलं असं असं चालू आहे, म्हणलं डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत पण काही रिस्पॉन्स येत नाही वरून. तर दादा म्हणले ताई 21 गुरुचरित्र संकल्पित करा आणि देवीचे पाठ करा. पण ताई सेवा करायचीच राहिली. आणि गुरुवारीच त्यांना बोलवलं. गुरुवारपासून ते जॉबला चालले. आज 8 दिवस झाले ताई. म्हणजे मनात न होणाऱ्या गोष्टी सुद्धा फक्त दादामुळे आणि महाराजांमुळे घडतात. त्यामुळे दादांचे खूप खूप आभार ताई. आणि दादांचं सदैव कृपा. म्हणजे आता तर माझं महाराजाकडे आणि दादाकडे एवढंच मागणं आहे,
माझ्याकडून भरभरून सेवा करून घ्या. मला फक्त सेवेत राहू दे. दुसरं काहीच नको, धन नको, पैसा नको, काही नको. फक्त मी आणि माझे मिस्टर आणि माझे लेकरं फक्त स्वामी सेवेत राहू. एवढीच प्रार्थना महाराजांच्या मी आणि दादांच्या चरणी करते. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर ताई, खूप मोठा अनुभव आहे. खूप खूप छान. श्री स्वामी हो ताई. समर्थ. एक सांगू का ताई? हा बोला ना ताई, बोला ना. मला एक विचारायचे, तुम्ही जे डीपी टाकली ना, ते फोटो तुम्हाला कोणी दिले? माझ्याकडे पण हे फोटो नाहीये. प्लीज तुम्ही मला हे ताई फोटो पाठवा ना. हा बरं ठीक आहे ताई. मी पण असंच आपल्या ग्रुपवरूनच घेतला होता. मला सुद्धा ताई म्हणजे असं लक्षात नाही आलं की माझ्याकडे तो फोटो कसा आलाय. आणि ताई मला पाठवा 2-3 वेळेस ताई. दादांच्या स्वप्नात हो हो नक्कीच ताई. आणि दादांची मला नाही का स्वप्नात 2-3 वेळेस दर्शन सुद्धा झाले ताई. खूप छान, खूप सुंदर. नक्कीच पाठवून ताई तुम्हाला डीपीचा फोटो. पाठवा पाठवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. हा, अजून कोणाला अनुभव शेअर करायचे? अजून कोणाला अनुभव सांगायचे? श्री स्वामी समर्थ. बघा किती छान अनुभव येत असतात. आजचे अनुभव ऐकून तर असं वाटतंय की आपण कुठे आहोत. खरंच स्वर्गपेक्षा जास्त सुख इथे आहे. सेवा करायची, भक्ती करायची आणि प्रचिती घ्यायची, अनुभूती घ्यायची. अजून कोणाला अनुभव सांगायचे? हँड रेस करा ना सर्वांनी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई आवाज येतोय माझा? हो येतोय ताई, बोला बोला. अभिरुची ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी दादासनी समर्थ कोटी ताई. दादासनी कोटी कोटी प्रणाम. मी त्या दिवशी तुम्हाला फोन केला होता ना माझ्या हा, आईबद्दल. हा, आईला आमच्या भरपूर त्रास होता ना कमरेचा. हो हो हो. हा, मग ते तुम्ही फक्त औदुंबरा प्रदक्षिणा सांगितली. माझी आई 11 वेळा घालते ना औदुंबरा प्रदक्षिणा. तर हा, आता माझ्या आईचा त्रास खूप कमी झालाय. माझ्या आईला सकाळचं उठा येत नव्हतं, काही नव्हतं. आमच्या घरी कोणच नाही ना, आई वडील दोघेच आहेत. मग सकाळी उठून चूल वगैरे पेटवायला लागायची ना, तर माझ्या आईला अर्धा तास पहिलं उठून बसायला लागायचं. रात्रीचं 3 वाजता उठायची, आंघोळ करायची, मग झोपायची. लय त्रास व्हायचा. मग आता 1 महिना 40 दिवस झाले माझ्या आईनं औदुंबरा प्रदक्षिणा केल्या आणि पूर्ण आता म्हणजे उठून वगैरे सगळं दिवसभर काम करते, तरी पण तिला काय तकलीफ होत नाही. आता ती महादेवाची पिंड आहे ना, त्याच्यावरती फक्त अभिषेक करते आणि श्री स्वामी समर्थ 21 वेळा ती म्हणते. कारण तिला मोबाईल नाही ना स्क्रीनचा, त्याच्यामुळे ती सकाळचं फक्त अभिषेक करते, असं 11 वेळा म्हणते, 21 वेळा म्हणते. आणि ते तीर्थ घेऊन घेते तीर्थ वगैरे. खूप छान. तसं चालतंय ना ताई तीर्थ वगैरे? हा चालते ताई, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, राणीताईच्या घरी गेले होते ना. हा, राणीताईच्या घरी गेले होते ना पादुका आल्या तेव्हा पण माझ्या आईच्या हातामध्ये फुल आलं ना, फुल पडलं. दिले. हा, तेव्हा मग राणीताईंनी पण भरपूर त्यासनी सांगितलं काय काय करायला. मग ते सर्व माझी आई जप वगैरे करते, 11 माळे. भरपूर फरक पडलाय. लय भरपूर डॉक्टर केलेत ताई, पण काहीच फरक नव्हता. आणि मला एक ह्या ग्रुपला जॉईन झाल्यापासून एक असं समाधान वाटतंय ना ताई, की इथून मागे भरपूर मी कुठं कुठं फिरले, काय काय झालं, सर्वांनी मला सांगितलं असं केलंय तुझ्यावर, तसं केलंय. भरपूर काय काय असं देवरश वगैरे सांगतात ना, तसं ह्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यापासून काही सुद्धा मनात नाही माझ्या आलेलं. कुठं सगळं गेलं, काय माझा जॉब वगैरे व्यवस्थित खूप म्हणजे खूप बरं वाटतं या जॉईन झाल्यापासून ग्रुपला ना ताई.
एवढं बरोबर भरपूर अनुभव आले ताई. पण मला आता मी कोणता अनुभव सांगायचा काय कळत नाही. पण आज पहिल्यांदाच मी बोलते. तुमच्यासोबत मी फोनवर बोलली ना तेवढेच बोलली होती. ग्रुपला कधी बोलली नव्हती, आजच बोलते. लय भारी वाटते ताई. काहीच मनात विचार येत नाही. वाईट कुणाबद्दल पण येत नाही आणि कुणाबद्दल असं काहीच वाटत नाही. सगळी असं वाटतंय आपण एक मिळणं आहे असं वाटतंय. दादांच्या सोबतच आहे असं वाटतंय मला तरी. दादांचे कोटी कोटी प्रणाम ताई. श्री खूप स्वामी छान ताई. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? श्री स्वामी अजून समर्थ. कोणाला अनुभव सांगायचे? श्री स्वामी समर्थ. ताई मी ना आज म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो आणलाय. श्री स्वामी समर्थ. काय बोलतात ताई? श्री स्वामी समर्थ. प्लीज परत बोला ना. मी ना ताई आज आहे ना स्वामी समर्थांचा माझ्याकडे मूर्त वगैरे नाही, मग मी फोटो आणलाय. फोटो हा. मग ते कसं म्हणजे काय करायचं का असं तर आपलं अशी म्हणजे असं ठेवायचं निवड बोना असं म्हणजे अशीच सेवा ठीक करायची आहे, का चालेल ताई. त्याच्यावर? तुम्हाला नंतर सांगते. तुम्ही मला मेसेज करा कसं करायचं, काय करायचं. ठीक आहे, चालते. मी करते मेसेज करायचं. चालेल, ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला ना. ताई माझा अनुभव सांगते. आणि काल आपली जी मीटिंग झाली ना, तर त्यामध्ये दादांनी आणि त्या ताईंनी जेवढं म्हणजे सांगितलं ना, तर तेवढेही प्रश्न समजा मलाही पडलेले होते. दादांना सर्व कळतं का? दादांना आपण बसतो, आपण बोलतो किंवा आपण रागवतो का बा आपण जात नाही सेवेला. तसंच झालं. आणि काल म्हणजे मला काल अक्षरशः खूप रडायला आलं सेवेमध्ये. म्हणजे जेव्हा आपण मीटिंग पूर्ण चालू होते ना, असं होतं जसे सगळे प्रश्न माझ्याच प्रश्नांची उत्तरं दादा देत आहेत आणि त्या ताई देत आहेत असं वाटत होतं मला. आणि मीटिंग वगैरे झाली, ध्यान झाली संध्याकाळी. आणि सकाळी उठल्यानंतर मला सकाळी उठल्याबरोबर हे म्हणतात तर म्हणजे माझ्या मनात होतं का दादा आपल्याला समजा दादा तर म्हणतात समजा का तुम्ही ग्रुपमध्ये आहे म्हणजे मी तुमच्यासोबत कनेक्ट झालोय. आणि हेच प्रश्न समजा रात्री झोपेमध्ये पण माझ्या दादा कनेक्ट झाले समजा. आपण दत्तप्रभूच्या परिवारामध्ये आहे म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये आहे म्हणजे खूप आशीर्वादच आहे. आणि हेच पण मग मनामध्ये तरी पण एक शंका असतेच. म्हणजे बाईच्या असं माणसाच्या प्रत्येकाची शंका असते. खरंच कनेक्ट झालोय का? तर सकाळी उठल्या उठल्या हे काय म्हणता मला का चला तुला देवगडला यायचं का म्हणे दर्शनाला. म्हणजे मला एवढा आनंद झाला ना, मी लगेच पटकन एक क्षण नव्हता हो म्हटलं खरंच दादांनी आपल्याला खरंच कनेक्ट केलंय. आणि इकडनं गेल्यानंतरच त्यांनी आम्ही जेव्हा जात होतो ना, तेव्हा म्हणजे असं थोडंसं प्रॉब्लेमच होता म्हणून आम्ही असं कामासाठी जाणार होते ते. पण त्या कामासाठी आशीर्वाद म्हणून आम्हाला ना तृतीयपंथी रस्त्यावरती म्हणजे भेटले आम्हाला. म्हणजे त्या रस्त्याला कधीच नसतात, आम्ही जातो त्या रस्त्याला. तर त्यावेळेस तिथं ते 4-5 जण होते तिथं. तर आम्ही आपली गाडी थांबवली आणि त्यांनी लगेच डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले तुमच्या सोबत जगदंबेचा आशीर्वाद आहे. म्हणजे त्यावेळेसही मला असं झालं का रे म्हणजे मी दादांना आठवत असते आणि दादांनी आशीर्वाद म्हणजे दिला आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात आशीर्वाद दिला. तिथून पुढे गेल्यानंतर ते त्यांच्या कामाला गेले, मी गाडीत बसलेली होती. तर तेव्हा एक छोटीशी मुलगी आली म्हणे मला ₹1 दे म्हणे. म्हणजे मला असं झालं ना का म्हणजे काय आपल्यासोबतच असं का बरं घडतंय. म्हणजे रात्रीच मी म्हटले आणि रात्रीच आज ह्या गोष्टी आपल्यासोबत घडतायत. म्हणजे असं झालं का नाही बुवा मला म्हणजे दादाच तिकडनं आशीर्वाद देत आहे का तू जे काम करते, तुम्ही जे काम करताय हा तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे भेटण्यासाठी आलो बघा. हा मी आहे तुमच्या पाठीशी. त्यानंतर ते झालं आणि देवगडला दर्शनाला गेलो. तिथेही आम्हाला विभूती दिली समजा तिथली महाराजांनी गुरु होते तिथले त्यांनी विभूती दिली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज नाही तर असं होतं घरातून बाहेर निघालं का आमचे कोणतेच कामं होत नाही. पण आज पहिल्यांदा असं झालं का सर्व कामं म्हणजे होत गेले मनासारखे का नाही होतंय. आणि एक विश्वास पण का नाही आपण जे पाऊल उचललंय त्यासाठी आपल्यासोबत महाराज आहे. म्हणजे एकदम एक कॉन्फिडन्स आणि आनंदही त्या गोष्टीचा का नाही आशीर्वाद आहे ना महाराजांचा आपल्याकडनं आता काही चूक होणार नाही.
जे झालेल्या चुका आहेत त्याही हे होतील आणि आता इथून पुढचं जे पाऊल राहील ते चुकणार नाही आपलं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर, खूप 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 सुंदर अनुभव आहे. पण ताई एक सांगू का, तुमचे नाव बेबी म्हणून कशाला दिसतंय? कोणीतरी तुम्हाला रिमूव्ह करून टाकेल एका दिवशी, माहितीये का? नाव चेंज करा तुम्ही. हो ताई, माझंच होतं नाव, पण माझ्या मुलांनी केलंय ताई. मी सांगते त्यांना. आणि हो ताई, माझ्या मुलांवरती पण खूप म्हणजे खूप फरक पडलाय बरं का या सेवेमुळं. आणि हे पण जी मला सेवा दिली, कधी बसत नाही माझ्यासोबत सेवेला, ते पण माझ्यासोबत बसायला लागले सेवेला. नाही वाचत पण निदान बसतात माझ्यासोबत. आणि मुलं पण त्यांनी परवाच त्यांनी संकल्प केलाय म्हणजे 21 दिवसाचा का महाराजांसाठी का मी 11 माळी जप करते, म्हणजे तसं तर ते करतात. पण मग एक उत्साहाने आणि आनंदाने त्यांना न सांगता ते बसतात, असं खूप छान वाटतं ताई. म्हणजे या ग्रुपमध्ये आल्यापासून कदाचित महाराजांचा आशीर्वाद आहे का त्यांना बुद्धी देतात का बसा तुम्ही करा. मला सांगायचं काम नाही पडत. खूप नाही तर मग सुंदर. ते तर माझं चालू असायचं आणि ते मस्त सोफ्यावरती कोणी मोबाईल खेळतंय, कोणी टीव्ही बघतंय, कोणी त्यांचे भांडण करताय, असं असायचं. म्हणजे मांजर बोक्यासारखं दोघांचं चालू असायचं माझी सेवा एका बाजूला. पण आता असं होतं मी सेवेला बसले का ते खूप शांत बसतात. खूप छान अनुभव आहे. खूप छान. दोघी मुलांना सुद्धा आपले बालसंस्कारामध्ये जॉईन करा ताई. हो 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 ताई. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री बोला स्वामी समर्थ. बोला बोला ताई बोला. हॅलो. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. मी सोनल लेखाडे बोलतीये ताई. बोला ताई. आवाज येतोय का? येतोय ताई, मध्ये ब्रेक होतोय. तुम्ही थोडं रेंज मध्ये या फक्त. हा मी ताई आता मी जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं स्वामी सेवा करतेय. तर मला खूप चांगले अनुभव आले आता त्या स्वामी सेवेतनं. हॅलो. बोला ना ताई. आवाज येतोय का ताई माझा? हा मी येतोय. रोज 11 माळी जप आणि सारामृतचं पुस्तक वाचते 3 अध्याय रोज. तर माझी स्वतःचीच अशी चिडचिड व्हायची. ती चिडचिड माझी खूप बंद झाली असं नाही का. आणखी मला स्वतःला असा त्रास व्हायचा. असं कोणतेही विचार यायचे. मग दुसऱ्याबद्दल असा द्वेष वाटायचा किंवा कोण दुसरं काही दुसरी बाजूची लोक कोण काही म्हटलं किंवा कोणीही काय म्हटलं तरी त्याच्या मला स्वतःची चिडचिड व्हायची, राग यायचा, दिवसभर विचार राहायचा डोक्यात. तो पूर्णपणे आता या सेवेत आल्यापासून बंद झालाय. आणि माझी सेवा जेवढी चालू आहे तोपर्यंत मला चांगले अनुभव यायला लागले. म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात पण. आणि असे नाही का जे आम्ही कामं हातात घेतो ना काही पण व्यवहारातली, तर त्या कामात पण मला चांगला यश यायला लागलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. एवढंच मला सांगायचं होतं ताई. खूप सुंदर ताई. खूप छान अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ दादा बोला. मी रोहित बोलतोय कात्रज मधून. रोहित मिरगणे माझं नाव आहे. मी दादांकडून सेवा घेतली होती मला जॉब वगैरे मिळावा म्हणून. तर मला जॉब मिळाला स्वामींच्या कृपेनं, हे सांगायचं होतं. अरे वा, खूप सुंदर दादा. मी खूप अभिनंदन तुम्हाला. 3 वर्ष जवळजवळ जॉबसाठी ट्राय करतोय. माझ्या मनासारखा जॉब पाहिजे होता. अचानक ते पण मी पुण्याच्या शंकर महाराजांच्या मठात गेल्यावर इंटरव्ह्यू कॉल होता आणि फोनवर इंटरव्ह्यू पण झाला. असं समोर इंटरव्ह्यू झाला नाही किंवा काही झालं नाही, जास्त काही क्वेश्चन वगैरे विचारलं नाहीत, काही नाही. व्हेरी गुड. खूप सुंदर. आता गुरुपौर्णिमाचे प्रोग्रामला यायचं. हा अवश्य प्रयत्न करा दादा. हा ताई. हो. आणि युवा संस्कारमध्ये जॉईन व्हा. ते आहेत ना, मला अशाच बसमध्ये भेटलं होतं. त्यांनी सांगितलं होतं मला हा ग्रुप वगैरे जॉईन करायचं. मला अगोदर काही माहिती पण नव्हतं. कोणी सांगितलं होतं? ते वैशाली वैशाली देशमुख म्हणून. अच्छा, असं का? खूप छान. तुमचे ऍडमिन कोण आहेत मला माहित नव्हतं, पण त्या ताई आहेत त्यांनी सांगितलं. आणि मी तिकडे औदुंबरला पारायणला पण आलो होतो. अरे वा, व्हेरी गुड.
बघा हा बस मला कुठे सुद्धा कारण काय प्रभू कृपेने मी कोणी गेलोय ना कोणी सांगायचं. आपल्याला भेटत असतात. हो तेवढं आहे, कोणी ना कोणी भेटतो. खूप सुंदर दादा, खूप छान. हा. विखळ्याची ताई येते, वैशाली देशमुख ताई आमची ऍडमिन आहे दादा. खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? अजून कोणाला अनुभव सांगायचे? हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला. मी श्रद्धा मेटकरी बोलते पुण्यावरून. मला कालच अनुभव सांगायचा होता पण हिंमतच होत नव्हती. पण मी आज खूप हिंमत केली, म्हटलं नाही आज मला बोलायचंच आहे. खूप काही बोलायचं आहे पण कसं बोलावं. मी पहिल्यांदा तर दादांच्या चरणी वंदन करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी या ग्रुपला वाघोली मेळाव्याच्या आधीच जॉईन झाले आणि कुठेतरी माझे म्हणजे आधीच्या जन्माचे पुण्य किंवा काहीतरी म्हणजे मला प्रीतीताईच्या माध्यमातून मी या ग्रुपला जॉईन झाले. म्हणजे खरं तर प्रीतीताईला मी माझी बहीणच मानते. म्हणजे एक फॅमिलीचा मेंबर. खरं तर ते माझ्या हसबंडचे मित्र आहेत, त्यांचे मिस्टर. पण कुठेतरी माझी आणि ताईची एक हे झाली म्हणजे, आणि त्यांच्यामुळे मी आधी स्वामी सेवेत होती पण मी एवढ्या याने नव्हती. म्हणजे करायची मी जेव्हापासून पुण्यात आले 2013 पासून, तेव्हापासून करायचे, मठात जायचे. पण जसं मी ह्या ग्रुपमध्ये आले, जसं म्हणजे एक म्हणतात ना दादा नेहमी की स्वामीमय स्वामीमय, तशी मी एक जुळल्या गेले. आणि माझ्या आयुष्यामध्ये घटना पण अशा घडल्यात की त्यामुळे मी खूप म्हणजे अस्वस्थ झाली होती. मला सगळं काही होतं पण मला म्हणजे मनाची शांती नव्हती. म्हणजे माझी मुलगी जेव्हा 12 दिवसांची होती तेव्हाच माझे वडील गेले, तेव्हा माझी आई माझ्याजवळ आलेली होती डिलिव्हरीसाठी. त्यानंतर कुठेतरी हिंमत आली. 4-5 वर्षात आम्ही त्यातून बाहेर निघालो. पण पुन्हा जेव्हा माझी दुसरी मुलगी, मला 3च महिने झाले होते, तेव्हा माझी आई माझ्याजवळ आली इथे. आणि 3ऱ्या महिने जेव्हा माझा मोठा दादा म्हणजे त्याने सगळं घराचा कारभार हातात घेतला होता, अचानक अपघातामध्ये त्याच्या मुलाच्या वाढदिवशी तो गेला. म्हणजे तो खूप मोठा धक्का होता आमच्या सगळ्यांसाठी. आणि मला इथे सगळं व्यवस्थित होतं पण एक मानसिक जी शांतता आत्मिक म्हणजे नव्हती. म्हणजे मी खूप म्हणजे बिथरून गेले होते की म्हणजे नेमकं काय करायचं. म्हणजे मला कशातच मन लागत नव्हतं. माझ्या बाबानंतर तोच एक माझा करता धरता सगळंच होतं आणि खूप जीव लावत पण होता. पण ताईमुळे ह्या सेवा मग मी हळूहळू करायला लागले. जेव्हा मी पहिल्यांदा वाघोली मेळाव्यात आले, मी इतकी रडले. म्हणजे अचानक स्वामींची पालखी निघाली, मला अश्रूच आवरत नव्हते. मला काय करावं मला काही समजतच नव्हतं. पण ताई म्हटले की होतं तू रडून घे, तुला बरं वाटेल. आणि खरंच मला हळूहळू आता मी सेवा करायला लागले. माझं मन इतकं शांत झालं. म्हणजे मला स्वामींकडून काहीच नको आहे. मला स्वामींना हेच म्हणायचं की मला फक्त तुमच्या चरणांशी राहू द्या आणि सेवा करून घ्या. आणि जेव्हा दादा बोलतात ना, मला मनाला इतकं छान वाटतं की म्हणजे मला दिवसभर माझ्या घरात मीटिंग चालू राहतात. आणि माझ्या मुली म्हणजे आता एक मोठी मुलगी 7.5 वर्षाची आहे आणि लहानी 2.5 वर्षाची. त्या जेव्हाही खेळत असतात ना, तेव्हा मोठी मुलगी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खेळता खेळता गुणगुणत राहते. छोटी मुलीला श्री स्वामी समर्थ आवडतं, ती ते म्हणत राहते. मला इतकं समाधान होतं ना. आणि मी माझ्या हसबंडला पण कधीच म्हटलं नाही की स्वामी सेवा करा किंवा काय.
त्यांची इच्छा ते म्हणजे त्यांनी असं मला कधीच नाही म्हटलं नाही, काहीच नाही. पण ती सेवा करायची नाही तेवढे. पण जेव्हा मी माझ्या सासूबाईंसाठी सेवा घेतली, त्यांनी स्वतःहून पारायण 3 गुरुचरित्र केले. म्हणजे मला हे वाटलं की म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा पारायणाला बसले पहिल्या वेळी संकल्प घेऊन, तर पहिल्या दिवशी अस्वस्थ झाले कारण पहिल्यांदा काहीतरी वाचतायत आणि एका ठिकाणी बसून वाचणं. म्हणजे मी सारखी त्यांच्याकडे बघत होती, खरंच होतं ना स्वामी करून घ्या, नाक घासा करून घ्या. आणि त्यांनी असं ठाम होते की नाही मी करणारच. आणि अक्षरशः दुसरं जेव्हा पारायण झालं तर आम्हाला वाटलं सुद्धा नाही की पारायण वाचून झालं म्हणून 7 दिवसाचं. त्यांनी ऑफिसमध्ये काही पाणी सुद्धा पिलं नाही ताई. आणि सगळं घरी खाऊन सगळं म्हणजे जायचे, ऑफिसही करून यायचे आणि असे सलग 3 पारायण त्यांनी वाचले. आणि मला इतकं बरं वाटलं की म्हणजे खरंच म्हणजे स्वामींना करून घ्यायचं असलं ना स्वामी करून घेतात. आणि जेव्हा आपण काहीही मागत नाही ना स्वामींना, तेव्हा स्वामी आपोआप आपल्याला देतात आणि त्याचा आनंद इतका वेगळा असतो की म्हणजे आपल्याला सगळं समाधान लाभलं असं वाटतं. आणि जेव्हाही आता मी दादांच्या मीटिंग लावते, ते पण ऑफिसचं काम चालू असतात पण ऐकत असतात. म्हणजे म्हणतात नाही खरंच आहे, काहीतरी आहे. म्हणजे जी व्यक्ती तेवढं असं श्रद्धा पण ठेवत नव्हती आणि नाही पण नाही म्हणून, पण ती व्यक्ती आता खरं असं वाटतं त्यांना की नाही, एक कुठेतरी आहे लपून की जे सदैव आपल्या पाठीशी असतं. खूप 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 सुंदर अनुभव आहे ताई आणि खूप छान पद्धतीने तुम्ही मांडलं सुद्धा. आणि मला ह्यामध्ये मला पूर्ण म्हणजे दादा म्हणजे असं वाटतं की दादांची जेव्हा मीटिंग चालू झाली ना, दादा बोलतच राहावं. तर मी कुठून ते युट्यूबवरून जुन्या मीटिंग शोधून काढते आणि त्यात सतत म्हणजे असं वाटतं की आपल्याला कोणता खजिना मिळाला, म्हणजे ज्या आपण कुठेतरी पडलेलो होतो त्यातून सगळं बाहेर काढण्यासाठी दादा आहेत. तुम्हाला जर जुनी मीटिंग पाहिजे ना तर तुम्ही प्रीतीताईंना सांगा किंवा मला सांगा ताई, तुम्हाला जुनी मीटिंग सुद्धा देते मी. हो मी टेलिग्रामवरच्या युट्यूबवरच्या सगळ्या. आणि म्हणजे मला आणि दादा म्हणतात ना की तुम्ही अशांच्याच सहवासात राहा की जे स्वामी खरंच म्हणजे जेव्हाही मी प्रीतीताईशी भेटते ना, बस आमच्या त्याच गोष्टी असतात. मी त्यांच्याकडे राहायला जरी गेले ना, आम्ही रात्रभर त्याच गप्पा मारत असतो स्वामींच्या. किती आणि हे म्हणतात मला, आणि दोघे पण हे मित्र म्हणतात की तुम्ही काय असे एवढे रात्रभर बोलता. खरंच म्हणजे दादांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. हे सगळं दादा तुमच्यामुळे, सगळ्या ऍडमिनमुळे सगळं शक्य झालंय. खूप सुंदर, खूप 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 मस्त अनुभव आहे. चालेल, थोड्या वेळात सर्वांनी म्यूट करा. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव. एक थोडं आपण आता तुम्हाला एक भजन मैं सुनाने वाली हूँ. तो आज पता नहीं, आज मेरी इच्छा से मैं सुना रही हूँ. आज मैंने दादा से परमिशन लेके सुना रही हूँ मैं, क्योंकि मेरी इच्छा थी आज. तो आज मैं बोलना चाहती हूँ, उसके बाद में हम अनुभव सत्र कंटिन्यू करेंगे. आवाज येतोय ना माझा? येतोय ताई, पण माझा मोबाईल बंद पडेल. 10% बॅटरी आहे. बोलू का आणि मग ते होते. मी एक अनुभव सांगते. थोडंच आहे, जास्त नाही. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रात्री मेडिटेशन, रात्री ध्यान घेतलं ना आपण ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईन मीटिंग मध्ये, तेव्हा म्हणजे डोळे मिटल्यानंतर सुरुवातीला खूप फोकस करायचा, म्हणजे खूप आपण काय म्हणतो मन केंद्रित करायचा प्रयत्न खूप करत होती ना. तर मला फक्त तसं उजेड बघायचं किंवा असं नाही का समथिंग आपण एक काहीतरी हे करत होतो किंवा पादुका असं दिसाव्यात किंवा असं काहीतरी. मी जितकं व्हिज्युअलाइज करून किंवा जेवढं मी एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचे ना, तेवढे मला सगळीकडे दादाच दिसत होते. आणि म्हणजे आतापर्यंत जेव्हा पण आपण वेगवेगळ्या मेळाव्यामध्ये आपले जेव्हा जेव्हा भेट झाली तर दादांचेच म्हणजे वेगवेगळी रूप मला दिसत होते. मी एवढी शॉक झाले. अरे म्हटलं असं का होतंय, आणि म्हणजे आपण नाही अजून असं आणखीन काहीतरी मला अनुभूती, असं काहीतरी वेगळं अजून असा प्रकाश दिसला पाहिजे असं वगैरे एक डोक्यात होतं. तर दादाच दिसतायत वेगवेगळ्या रूपातले किंवा वेगवेगळ्या पोशाखामधले. आपण जेव्हा जेव्हा आतापर्यंत दादांना एवढ्या मीटिंग मध्ये भेटलोय म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं, तर ते म्हणजे खूप छान वाटलं. दर्शनही भेटलं मला पण असं एक वेगळं किंवा म्हणजे प्रत्येक रूपात दादाच आहेत असं थोडक्यात. श्री स्वामी समर्थ. खूप वेळ घेतला का? श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप मस्त. श्री स्वामी समर्थ. आता थांबा, आता आपण नंतर अनुभव सत्र घेऊ. श्री स्वामी समर्थ.
सर्वांनी जर काही चूकभूक झाली ना तर माफ करा, पण सर्वांनी म्यूट करा. श्री स्वामी समर्थ. तीन लोक नवखंड में गुरु से बड़ा न कोई, प्रभु कहे सो टल सके, पण गुरु करे कहे सो होय. कारण गुरु निशब्द है. गुरु के लिए 2 लाइन बोलना चाहूंगी. कैसे करूं मैं वंदना, ना स्वर है ना आवाज, आज परीक्षा है मेरी, रखियो गुरुवर लाज. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हृदय में माता गौरी लक्ष्मी, कंठ शारदा माता है. जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है. हृदय में माता गौरी लक्ष्मी, कंठ शारदा माता है. जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. जन्म के दाता मात पिता है, आप कर्म के दाता हैं. जन्म के दाता मात पिता है, आप कर्म के दाता हैं. आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विधाता हैं. आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विधाता हैं. दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को, मिलता है आराम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. निर्बल को बलवान बना दो, मूर्ख को गुणवान प्रभु. निर्बल को बलवान बना दो, मूर्खों को गुणवान प्रभु. देव कमल और वंशी को भी ज्ञान का दो वरदान गुरु. देव कमल और वंशी को भी ज्ञान का दो वरदान गुरु. हे महाज्ञानी हे महाज्ञानी, हे अविनाशी हे महाज्ञानी, रहूं मैं सुबह शाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चरणों में हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में.
चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ. प्रणाम दादा. थँक्यू सो मच. जर श्री बोलताना स्वामी काहीतरी चूक झाली असेल तर प्लीज मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. आता आपण पुढे अनुभव सत्र अगं कंटिन्यू ताई, करू शकतात. श्री एकच मिनिट स्वामी मी समर्थ. बोलते हा. माझा आवाज हा येतोय? बोला बोला. हा बोला ताई. मी हे भजन आहे ते दिवसातून 3-4 वेळा तरी ऐकते आणि त्यावेळेस मी प्रत्येक क्षणाला रडतच असते. पण ज्या वेळेस तो भाव त्या भजनात तो नसतो जो आपल्या इथं आपल्या ग्रुपवरती जेव्हा अभिरुचितांच्या वाणीतून असतो ना, आपल्या जो भाव आपल्याला खरंच आपला जो दादांपर्यंत पोहोचतो, म्हणजे आतून जो भाव श्रद्धा जी त्यांच्या चरणात समर्पित होते ना, ती तिथं सुद्धा नाहीये, जी इथं प्रकट होते. एवढं सुंदर वाटतं ना हे भजन ऐकल्यानंतर इथं. आणि अक्षरशः मी सकाळी असं मनात विचार करत होते, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना हे 1-2 भजन ना तिथं म्हणायला पाहिजेत ऍडमिन लोकांनी. श्री स्वामी समर्थ. खूप छान ताई, तुम्हालाच थँक्यू. खूप छान वाटलं ऐकून. श्री श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. हे तुमचीच इच्छा होती आणि तुम्ही त्या दिवशी पण खूप बोलले होते म्हणून आज मी दादांची परमिशन घेतली. खूप सुंदर. खूप धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद ताई. हा सर्व प्रभूंच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. चालेल, आता पुढे आपण अनुभव सत्र कंटिन्यू करतोय. ज्या कोणाला अनुभव परत सांगायचे त्यांनी आपले आपले अनुभव सांगायचे. श्री स्वामी समर्थ. लवकर लवकर अनुभव सांगा. 6:11 आपण मीटिंग संपवणार आहोत. श्री स्वामी समर्थ. ताई, मी प्रीती सोळंके बोलते पुण्यामधून. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ताई, अनुभव दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. दादांना त्रिवार वंदन. प्रत्येकाच्या जीवनात म्हणतो ना आपण स्वामी गुरु आहे, पण स्वामीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला देहधारी गुरु लागतात आणि ते आहेत की आपले दादा. दादा म्हटलं की इतकं मायेच्या प्रेमाच्या आवाजाने दादा बोलतात की बोला ताई, म्हणजे इतकी ऊब माहेरची मिळते की खूपच मिळते, म्हणजे सांगता नाही येत, शब्दात पण नाही सांगता येत. आज मी स्वामी पुढेच बसलेली आहे. दादांशी बोलतामध्ये मी स्वामी पुढेच बसून बोलते. जेव्हा जेव्हा दादांना पण मनातून आवाज देतो ना, तेव्हा दादा आपल्या कुठल्या रूपाने दादा आपलं जवळ येतात काही सांगता येत नाही. बऱ्याच वेळा असं झालं की दादांची खूप आठवण आली. दादा आज तुम्हाला मला बोलायचं आहे असं जरी म्हटलं ना, तर दादा ऑनलाईन ऍडमिन मीटिंग मध्ये किंवा आपल्या टेलिग्रामच्या जे काही सेवा चालू असतात त्या मीटिंग मध्ये दादांचं दर्शन होते. म्हणजे आपल्या अंतर मनाची गोष्ट दादांपर्यंत पोहोचते. दादा ध्यान घेतात, ध्यानामधून पण दादाचे चरण दिसतात मला, नेहमी चरण दिसतात. अक्षरशः आता तर असं होतं की मी शांत बसलेली असते आणि दादाच दिसतात, स्वामी दिसतात. माहिती नाही काय काय होतं, पण त्या दिवशी मला स्वप्नामध्ये ना पादुका आलेल्या दिसल्या. पादुकामध्ये आम्ही दोघजण पादुकाची सेवा करायचा विचार करत होतो, पण आम्ही दोघंच घरी आहे. पादुका कशा आपण घरात घेणार, त्यांचं कसं म्हणजे पूजा करणार, हे मला खूप मोठं टेन्शन आलेलं. तर माझे मिस्टर म्हणजे म्हटले की तू काळजी नको करू, तू पादुका घे, स्वामी सेवा करते ना, तू खूप सेवा करते, तुझ्याकडनं स्वामी करून घेतात, तुमच्या दोघांचं स्वागत मी करणार. आणि मिस्टरांनी पादुकांचं स्वागत केलं आणि पूर्ण माझ्या घरात स्वामीच्या जे काही आपल्या श्रीपाद प्रभूच्या पादुका आहेत त्या आम्ही फिरवल्या, पूर्ण घरभर फिरवल्या. पण ते पादुका मला स्वप्नात दर्शन देतात, म्हणजे मला कळत नव्हतं ह्या पादुका माझ्या घरी येणार आहेत नाही, मला माहिती नाही. फक्त ओढ लागली आहे की पादुका आपल्या घरी श्रीपाद प्रभूंच्या येणार आहेत. पण त्याच्यानंतर मला असं जाणवलं की मला माझ्या गुरूंच्या पादुका माझ्या घरी आणायच्या आहेत. आणि मला असं आतमनातूनच कळालं की आपल्याला पादुका आणायचे आहेत, गुरुचे आहेत पादुका. तर दादांच्या पादुका मी असं मला खूप बेचैन होत होतं की कसं काय करायचं, काय पादुका कशा करायच्या. मी दादूंच्या फोटोमधून प्रिंट करून पादुका करायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर माझी बेचैनी ना पूर्ण थांबलेली आहे. की जेव्हा मी दादांच्या पादुका करून घरी घेऊन आले, मला खूप समाधान लागलं की आता असं वाटलं की खरंच माझं देवघर पूर्ण झालेलं आहे. की जे गुरु असतात, तुम्ही मनातून गुरु मानताय, गुरुची निंदा करताय, म्हणजे गुरुला त्रास होतो. आपल्याला लागलं, आपल्याला पडलं तर आपल्या गुरुला त्रास होतो. तसं आपण गुरुबद्दल जसं वाईट बोलतोय ना, तसं आपल्या गुरुला त्रास होतो. गुरुशी कनेक्ट होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याला कितीतरी जन्मोजन्माची पुण्याई लागते. हे भोग आहेत आपण भोगतोय, पण गुरु सोबत असतील ना ते भोग असेच निघून जातात. माहिती नाही माझ्या घरात काय काय चाललेलं आहे, पण मी कधीच डगमगत नाही. असं म्हणते की माझे गुरु माझ्यासोबत आहे ना, मला काहीच नाही भीती वाटत.
आणि इतक्या साध्या सरळ सेवा आहेत, सगळ्यांपर्यंत सेवा करून घेतात. दादा सेवा करा, कारण खूप खूप अनुभव आलेले आहेत मला काय काय होतंय. माझी महादेवाची पिंड पण अभिषेक करता करता फिरते. माझ्या लक्ष्मीचं पण चेहरा फिरतो. महादेवाची पिंड पण एक दिवस पूर्वेला गेलेली अभिषेक झाल्यानंतर, त्याच्यानंतर पश्चिमेला गेली. असं मी म्हणते की आपल्या देवघरात तर कोणीच नाही जात, पण असं घरात देवाच्या घरात ना गुरु असतात. जोपर्यंत आपल्या घरात गुरु आहे, गुरुच्या चरणी आपण असतो ना, तोपर्यंत खूप मोठी सेवा आहे. आणि तुम्ही कुठेही जा, तुम्हाला जोपर्यंत गुरु लाभणार नाही तोपर्यंत तुमच्या सेवेला जे फळ मिळायला पाहिजे ना ते मिळणारच नाही. असं नाही म्हणत मी की तुम्ही सेवा नका करू, सेवा करा. आपण स्वामीचे चरण जेव्हा आपल्या घरी इतकं आपण तळमळीने जेव्हा स्वामीला आणि दादांना हाक मारतो ना, तेव्हा दादा प्रत्येक क्षणाला स्वामीला घेऊन आपल्या घरी हजर असतात. मला असे खूप खूप अनुभव आलेले, मला सांगता पण नाही येणार, पण खूप आहेत. माहिती नाही, दादाला सगळं माहिती आहे जे काय आहे ते, पण इतके अनुभव आहेत स्वामीचे. काय काय घरामध्ये असतं, कसं असते, वाईट शक्तींचा त्रास, तर ते आपले कर्मभोग आहेत ते भोगायचे आहेत. पण जेव्हा आपण दादांच्या सानिध्यात, गुरुच्या सानिध्यात राहतोय ना, तर ते आपले कर्मभोग आपण हसत खेळत भोगत असतो. आणि हे सगळं जे काही हे मला पाहिजे ते मला पाहिजे काहीच नका मागू तुम्ही. फक्त तुम्ही एवढं मागा, स्वामी मला कृष्णमय करा, माझ्यातला कृष्ण जागी करा. आणि स्वामीचे चरण, गुरुचे चरण कधीच सोडणार नाही, एवढा आशीर्वाद मागा तुम्ही. बस स्वामी होऊन तुम्ही स्वामीमय होणार आणि खरंच होणार. मला तर असंच वाटत असते. माझे तर खूप अनुभव आहेत, मला सांगता पण नाही येणार. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर, खूप 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 सुंदर अनुभव ताई, खूप छान. अजून कोणाला अनुभव सांगायचे? अजून कोणाला अनुभव सांगायचे? नाहीतर आपण प्रार्थना घेऊया. चालेल, प्रार्थना घेऊया आपण. पुढचे अनुभव जे आहेत ते आपण पुढची मीटिंग मध्ये सांगावे. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.